नमस्कार, मी सुमित भावसार, ई ऑफिस आणि ई रेकॉर्डचा डिव्हिजनल कॉर्डिनेटर अँड ट्रेनिंग एक्सपर्ट, पुणे डिव्हिजन. आजच्या या प्रशिक्षणात आपण बघणार आहोत ई ऑफिसची कंप्लीट जर्नी, म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये जे इनवर्ड होतं आणि आउटवर्ड पर्यंत जे कामकाज चालतं त्याचा कंप्लीट प्रवास आपण आजच्या प्रशिक्षणात बघणार आहोत. ई ऑफिस ऍक्च्युली ई ऑफिस म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया. ई ऑफिस एक ऑनलाईन गव्हर्नमेंटचं प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा पर्पज असा आहे की आपण कार्यालयीन कामकाज जे दैनंदिन मध्ये करत असतो ते आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कामकाज करायचं आहे. त्याचं म्हणजेच कसं की आपण आपल्या कार्यालयात येणारे पाल, आपण क्रिएट केलेला संचिका आणि आपण जारी केलेले आदेश हे सगळे काही आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कामकाज करायचे किंवा त्याला निर्गत करायचे आहे. आलेलं टपाल नोंदलं जाईल, त्याच्यावरती टिप्पणी लिहिली जाईल, त्यावरती काही आदेश जोडले जाईल किंवा काही ऑर्डर केली जाईल. तर ऑर्डर ती जी ऑर्डर असेल ती दुसऱ्या ऑफिसला कशी पाठवायची हे आपण कंप्लीट प्रवासात बघणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला हे बघूया की ई ऑफिस म्हणजे काय? ई ऑफिस कशासाठी वापरायचं आपल्याला? तर ई ऑफिस आपल्याला यासाठी वापरायचं आहे की आपली जी डॉक्युमेंटेशन जे आहे ते सर्चिंग इझी व्हायला पाहिजे. फास्ट प्रोसेसिंग आपल्या कार्यालयाची व्हायला पाहिजे. म्हणजे एका कार्यालयातनं दुसऱ्या कार्यालयात जेव्हा आपण डॉक्युमेंट पाठवत असतो, तेव्हा ते स्पीडली जायला पाहिजे. दुसऱ्या डिपार्टमेंटला ते इझिली मूव्ह व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ई ऑफिस आपण यूज करत असतो. पेपर सेव्ह होत असतात. आपलं जे गहाळ होण्याचा प्रॉब्लेम असतो फाईल किंवा फाईलला फंगस लागतो किंवा कागदांना उदी लागते, ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपण ई ऑफिस प्लॅटफॉर्म यूज करायचा आहे. तर ते कशा पद्धतीने वापर आपण आता प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. थँक यू सो मच. लेआउट चेंज करते. सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसतंय? हो. आपण स्टार्ट करूया. आता ई ऑफिस काय आहे? तर एक ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आहे. ते वेब बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, जे कुठेही आपले इंटरनेट असेल तिथून तुम्ही ते यूज करू शकतात. त्याचा यूज काय, ई ऑफिस का निर्माण करण्यात आलं? तर आपलं जे कार्यालयीन कामकाज आहे रेग्युलर डॉक्युमेंटेशनचं, म्हणजे इनवर्ड पासून तर आउटवर्ड पर्यंत टिप्पणी लिहिणं, पत्र तयार करणं, जी आर त्याला जोडणं, रेफरन्स देणं, जे जे वेगळे वेगळे कामकाज आपलं डॉक्युमेंटेशनचं कामकाज आहे ते तुम्ही आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण मूव्ह करायचं आहे. त्यासाठी ई ऑफिस हे प्लॅटफॉर्म आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलेलं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काय ई ऑफिसवरच काय वापरायचं आपण, तर ई ऑफिस याकरता वापरायचे की त्याच्यात ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यात रिस्पॉन्स फास्ट आहे, काम करण्याची गती त्याच्याने तुमची वाढणार आहे, तुमचं डॉक्युमेंटेशन जे तुम्ही ठेवत आला आहात ते तुमचं प्रॉपर होणार आहे. तर कामाची गती आपली वाढणार आहे. यासाठी ई ऑफिसचं जे डेव्हलपमेंट आहे ते करण्यात आलेलं आहे. आता त्याच्यात आपण एक एक स्टेप बघून घेऊ. हे ई ऑफिसची एक पार्श्वभूमी आहे. 2009 ला NIC दिल्लीकडनं डेव्हलप करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल होते, ते आपल्याला आता पुढे आपल्याला बघायला मिळणारच आहे. आता ई ऑफिस का वापरायचं आहे? तर बघा, आपल्या कार्यालयात खूप प्रमाणात पेपरचा मिसयूज होत असतो. म्हणजे जास्तीच्या गरज नसताना पण त्याची प्रिंट आपल्याकडे घेण्यात आपल्याला आवश्यकता होत असते. मग आपण पेपर त्याचा यूज करतो. एकाच पेपरची मल्टिपल कॉपी होता, ते पेपर सेव्ह ई ऑफिसने होणार आहे. त्याचप्रमाणे त्याचा कॉस्ट पण कमी होणार आहे. इनहॅन्स प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तुमच्या कामाची जी गुणवत्ता आहे ती ई ऑफिसच्या माध्यमातून वाढणार आहे. ॲश्युरन्स अँड डाटा सिक्युरिटी म्हणजेच काय की तुम्ही जे डाटा सेव्ह करताय, तुम्ही जे टायपिंग केलेलं असणार कामकाज ई ऑफिसमध्ये ते कम्प्लिटली सेव्ह असणार आहे. ते कुठे चेंजेस होणार नाही, कुठे डिलीट होणार नाही, गहाळ होणार नाही. अकॉमोडेटी अँड ट्रान्सपरन्सी म्हणजे काय की तुम्ही केलेलं तुमचं कामकाज, तुमच्या कामकाजाची एक अकॉमोडेटी होणार आहे, त्याचं मूल्यमापन होणार आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे कधी फाईल आली, तुम्ही कधी पाठवली, तुमच्याकडे किती दिवस होती, याची पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ई ऑफिसमध्ये असते. क्विक डिसिजन मेकिंग अँड फास्टर प्रोसेसिंग. फॉर एक्झाम्पल, आपल्या आंबेगावच्या कार्यालयातनं जर कलेक्टर ऑफिस पुण्याला एखादी संचिका पाठवायची असल्यास तुम्हाला मॅन्युअली शिपाईद्वारे पाठवावं लागते आणि त्यासाठी बराच वेळ तुमचा जात असतो. इथून काही सेकंदांचा आत तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही ऑफिसला तुम्ही तुमची संचिका किंवा टपाल पाठवू शकतात. नेक्स्ट, आता मॅन्युअल सिस्टम मध्ये काय चॅलेंजेस होते? जे मी म्हटलं की ट्रॅकिंग करणं कठीण होत होतं, सर्चिंग करणं कठीण होत होतं, स्टोरेजला इश्यू येत होते, काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा मग आपण म्हणू शकतो रॅट किंवा फंगस झालं डॉक्युमेंटेशनला, तर आपले डॉक्युमेंट खराब होत होते. फिजिकल डॉक्युमेंट जे गहाळ होत होते.
एकच डॉक्युमेंटचे मल्टिपल कॉपी होत होते, हे मॅन्युअल सिस्टम मध्ये आपल्याला चॅलेंजेस होते. त्यानंतर एक रिसर्च नुसार एका डॉक्युमेंट आपण पूर्ण निर्गत होईपर्यंत त्याची प्रिंट जी असते ती 19 वेळा निघत असते, असा एक अंदाज त्यांनी काढलेला आहे. त्यानंतर आपण असं म्हटलं गेलं की यावर्षी फॉर एक्झाम्पल तुमच्या तहसील कार्यालयात किंवा तुमच्या एसडीओ ऑफिसला 1,00,000 कागद लागले तर 3.5 वर्षांनी ऑलमोस्ट ते डबल होत जातात. पुढचे 3.5 वर्षांनी अजून ते डबल होत जातात. तर डॉक्युमेंट कागद जे ते म्हणजे पेपर जे आहे ते वाढतच राहतात, कमी होत नाही. तर ते रोखण्यासाठी ई ऑफिस प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आलंय. आता आपण आपली ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं बघा कामकाजाचं. अगदी सुरुवातीला आपल्या महसूलमध्ये किंवा इतर विभागांमध्ये पण हँड टायपिंग नव्हती, तेव्हा सुद्धा कशाने करायचे तर हाताने लिहायचे सगळे डॉक्युमेंट. नंतर टाइपरायटर आले, नंतर काय आलं कॉम्प्युटर आले आणि त्याच्यात वर्ड आणि एक्सेल आलं, पॉवर पॉईंट आलं, तुम्ही ते वापरायला लागले. आता काय आलंय तर आपल्याला कशावर ट्रान्सफर व्हायचे आपल्याला तर आपल्याला ई ऑफिस प्लॅटफॉर्मवर मूव्ह व्हायचंय. ते कसं ते आपण आता पुढे बघू. आता ई ऑफिस तुमच्याकडे सुरू करण्यासाठी काय रिक्वायरमेंट असणार आहे तर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असणं आवश्यक आहे. त्याच्यात हे जे कॉन्फिगरेशन स्क्रीनवर आपण बघत आहात हे अगदी मिनिमम आहे, हेच घ्यावं असं नाही. हे असलं तरी सुद्धा ई ऑफिस चालतं, त्यांचं म्हणणं असं आहे. पण तुमच्याकडे तुम्ही कॉम्प्युटर युज करताना लेटेस्ट कॉन्फिगरेशनचे घ्या अशी माझी विनंती राहील. त्यानंतर स्कॅनर जे आहे ते इनवर्ड क्लर्क जो आपल्या असणार आहे इनवर्ड वाले त्यांच्याकडे फास्ट स्कॅनर असणं आवश्यक आहे. आपल्याकडे इनवर्ड किती काउंट मध्ये येतं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 100 टपाल येतात दिवसाला का 500 येतात का 200 येतात याच्यानुसार तुम्ही स्कॅनरच्या स्पीड ठरवू शकता आणि त्याप्रमाणे स्कॅनर परचेस करू शकता. इनवर्ड वाल्यांकडे फास्ट स्कॅनर असणं आवश्यक आहे. इतरांकडे स्कॅनर नसलं किंवा स्लो असलं तरी चालून जाईल, पण इनवर्ड वाल्यांकडे चांगलं स्कॅनर असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा ई ऑफिस मधले कुठलेही डॉक्युमेंट राहणार आहे किंवा म्हणजे फाईल्स राहणार त्याच्यावरती साईन करण्यासाठी 2 माध्यम आपल्याला दिलेले आहे. कुठलं माध्यम, एक डिजिटल सिग्नेचर आणि एक ई साईन आधार बेस. डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपल्याला एक पेन ड्राईव्ह सारखा टोकन मिळतो त्याच्याने आपण साईन करू शकतो, आणि ई साईन आधार म्हणजे आपला आधारचा ऑथेंटिकेशन ओटीपी थ्रू आपण साईन करत असतो डॉक्युमेंट, जे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी रिसिव्ह होतो आणि त्यानुसार आपण साईन करत असतो. आता तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे ते इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण असणं आवश्यक आहे. याच्यात मिनिमम म्हटले की 3 ते 5 MBPS जरी असलं तरी चालतं, पण असं नाही की ह्याच स्पीडचे इंटरनेट घ्यायचं. तुम्हाला आता ऍडव्हान्स जे आता तुमच्याकडे लेटेस्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ऑफिसला ती जोडणी करून घ्यायची आहे. हे सगळ्यात महत्वाचे 4 ऍस्पेक्ट आहे ई ऑफिसचे: रिसिप्ट, फाईल, डिस्पॅच आणि रिपोर्ट. रिसिप्ट म्हणजे आपलं काय येणार आहे तर आपल्या जेवढं टपालचा कामकाज राहणार आहे ते रिसिप्ट सेक्शन मध्ये राहणार आहे. फाईल म्हणजे संचिका असते. डिस्पॅच म्हणजे आपण जे निर्गत करतो आदेश ज्याच्यावरती वरिष्ठांची साईन होते. आणि रिपोर्ट म्हणजे अहवाल. ते आपण प्रॅक्टिकली एक एक हे सगळे मेनू आपण बघणार आहोत. आता ई ऑफिसचा जनरली फ्लो कसा होणार बघा, याच्यात दाखवला आहे पण मी तुम्हाला सांगताना एक्झाम्पल स्वरूपात सांगतो. फॉर एक्झाम्पल एखादी सिटीजन तुमच्या कार्यालयात आला, त्याने तुमच्या इनवर्ड कडे एखादी त्याचा अर्ज 5 पानांचा 10 पानांचा किंवा 5,000 पानांचा दाखल केला. एक्झाम्पल स्वरूपात समजूया. इनवर्ड वाल्यांनी तो स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर त्याची ई ऑफिस मध्ये नोंदणी करायची, ज्याच्यात म्हटलंय 3 नंबरचा मेनू बघा, मेटा डेटा एंट्री. म्हणजे ते तो पत्र कोणत्या सब्जेक्ट आहे, त्याची तारीख काय आहे, सिटीजन कोण होता म्हणजे जो दाखल करणारा होता टपाल तुमच्याकडे तो कोण होता त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर त्याची नोंदणी करायची आहे. आता हे झालं इनवर्ड वाल्यांचं. पण कधी कधी काय होतं, महसूल क्लर्क राहिले किंवा टेनन्सीचे क्लर्क राहिले किंवा इतर कुठलेही क्लर्क जे आहे जे दुसऱ्या इनवर्ड सोडून दुसऱ्या टेबलवर काम करतात त्यांना ईमेलद्वारे कधी कधी टपाल येऊन जातं, कधी कधी डायरेक्ट टपाल त्यांच्या शाखेला येऊन जातं. तर त्यांनी ते कसं नोंदतील तर ते सुद्धा ते टपाल जरी ईमेलद्वारे आलेलं असेल तर फक्त त्यांना ती PDF डाउनलोड करायची आहे. त्यानंतर ती ई ऑफिस मध्ये अपलोड करून त्याचा मेटाडेटा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर ते जो भरलेला मेटाडेटा नुसारच जर स्वतः संचिका बनवायची असेल तर त्याच्यावर संचिका बनवायची आहे, किंवा वरिष्ठांना ते टपाल जसं तसं सेंड करायचं असेल तर ते सेंड करू शकतात. ओके. इनवर्ड वाले काय करतील, टपाल नोंदवून घेतील आणि कोणाला पाठवतील, संबंधित ब्रँचच्या HOD ना पाठवतील. मग HOD ठरवेल की कोणाला टपाल द्यायचं. ओके. ई ऑफिसचा एक फ्लो जनरली आपण असणार आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रॅक्टिकल तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हा जो असणार आहे हा आपला ई ऑफिसचा डॅशबोर्ड असणार आहे. ओके. ई ऑफिसचा डॅशबोर्ड अशा पद्धतीने असेल, तो आपण प्रॅक्टिकली आता व्ह्यू करूया. ठीक आहे. इथपर्यंत प्रेझेंटेशन आपलं समाप्त झालंय. थँक्यू सो मच. आता आपण प्रॅक्टिकल वर्क बघूया. तत्पूर्वी ई ऑफिस
जन जनरली कसं सुरू झालं, त्याच्यासाठी काय काय करावं लागलं ते आपण बघूया. इम्प्लिमेंट कसं झालं आपल्या ऑफिसमध्ये ते आपण बघूया. तर ई ऑफिस इम्प्लिमेंट स्टेशनचा काहीतरी स्टेप्स आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर असतं ओयू क्रिएशन. ओयू म्हणजे ऑर्गनायझेशन युनिट. फॉर एक्झाम्पल एसडीओ तुमचं कोणतं असेल, आंबेगाव असेल किंवा हवेली असेल, ते एसडीओ ऑफिस ते झालं एक ऑर्गनायझेशन युनिट. एक तहसील म्हणजे एक ऑर्गनायझेशन युनिट. तर त्याला म्हणतं ओयू क्रिएशन. ते झालेलं आहे आपलं सगळ्यांचं. गव्हर्नमेंट ईमेल क्रिएशन साठी 10 कॉलमचा एक्सेल फॉर्मॅट होता. एक ईएमडीचा एक्सेल फॉर्मॅट असतो आणि गव्हर्नमेंट ईमेलचा फॉर्मॅट असतो. दोघांमध्ये फरक आहे. बरेच लोक कन्फ्युज होता, म्हणून कॉलम त्याच्यात संख्या लिहिलेली आहे. ईमेल क्रिएशन जे आहे आपल्या टेक्निकल टीम मार्फत करण्यात येतं. मला वाटतं आपल्या कार्यालयाचे ते पाठवण्यात आले, ते क्रिएट होऊन आपल्याला प्राप्त होतील. ईएमडी म्हणजे काय, तर एम्प्लॉय मास्टर डेटा. यामध्ये 24 किंवा 26 कॉलमची माहिती असते. त्यात काय असतं, आपली जन्मतारीख, स्वतःचं नाव, गव्हर्नमेंट ईमेल आयडी, सध्याच्या कार्यालयात कधी रुजू झाले, सर्व्हिसला कधी जॉईन झाले, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचं रिपोर्टिंग ऑफिसर कोण आहे, ही संपूर्ण माहिती या ईएमडी मध्ये असते. त्यानंतर टेक्निकल वर्क काय सुरू होतं, तर एम्प्लॉय क्रिएशन. पर्टिक्युलर प्रत्येक युजरची डेटा एंट्री ही होत असते. एक सिंगल युजरची डेटा एंट्री करावी लागते. ती टेक्निकल टीम मार्फत आपण करण्यात येत आहे. त्यानंतर काय होतं, पोस्ट क्रिएट होत असते. फॉर एक्झाम्पल आता मी विकास हे एक्झाम्पल स्वरूपात समजून घ्या. विकास पाटील हे क्लर्क आहे, तर त्यांची एक डेटा एंट्री झाली. त्यानंतर त्यांची पोस्ट काय क्रिएट होईल, ज्युनियर क्लर्क किंवा रेव्हेन्यू असिस्टंट ही पोस्ट क्रिएट होईल. त्याच्यामध्ये 2 टाईप राहतील. मग एक चाइल्ड पोस्ट क्रिएट होते आणि एक असाइन होते. म्हणजे त्या पोस्टवरती विकास पाटील जे असाइन होऊन जातील. पुढची स्टेप असते रोल असाइन. हे सगळं टेक्निकल वर्क हे फक्त आपल्या माहितीसाठी आपण समजून घेऊन या, म्हणून मी थोडं फास्ट घेतोय. रोल असाइन मध्ये काय असतं, की कोणाला कसे अधिकार ते रोल नुसार ठरत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तहसील कार्यालय असेल तर मान्य तहसीलदार आणि मान्य नायब तहसीलदारांना हा आदेशावरती साइन करण्याचा अधिकार असतो. म्हणूनच त्यांना रोल देताना आपण ड्राफ्ट सायनर, ड्राफ्ट अप्रुव्हल अशा पद्धतीचे रोल देत असतो. आणि उर्वरित जो स्टाफ असतो त्यांना आपण ड्राफ्ट सायनर किंवा ड्राफ्ट अप्रुव्हल हा रोल देत नसतो जनरली. ओके. एखाद्याला स्पेशली लागत असेल तर रोल असाइन करता येतो टेक्निकल टीम मार्फत. फाईल हेड मॅपिंग म्हणजे काय, आपल्या कार्यालयात ते संकलन. फॉर एक्झाम्पल टेनन्सी ब्रँच आहे, ती एक त्यांचं बेसिक हेड झालं. टेनन्सी ब्रँच मध्ये त्याचं सेकंडरी हेड काय झालं, कुळ कायदा, म्हणजे कुळाची जमीन आहे का, पडीत जमीन आहे का, आदिवासी जमीन आहे का 36(2) ची, अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे सब पार्ट आले. त्याला म्हणतात संकलन, त्याला म्हणतात फाईल हेड मॅपिंग. हे पण टेक्निकल टीम कडनं होत असतं. फाईल कोड मॅपिंग म्हणजे प्रत्येक कार्यालयाचा एक कोड बनतो, तो पण टेक्निकल टीम मार्फत केला जातो. ते तुमच्या प्रत्येक संचिकेवरती तो कोड तुम्हाला दिसून येत जाईल. ओके. हे स्टेप झाल्यानंतर युजर लाईव्ह होत असतो. आपण धरूया की आपले झालंय आणि आपण आता प्रॅक्टिकल युजर लाईव्ह झाल्यानंतर कामकाज आपल्याला करायचं आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारा, मग मी प्रॅक्टिकल ई ऑफिसचं वर्किंग आपल्याला शो करतो. विकासजी आवाज येतोय माझा बरोबर, काही इश्यू आहे? आंबेगाव, हा सर. काही इश्यू येतोय? तर एक लक्षात घ्यायचंय, आता ई ऑफिस सुरू कसं करायचं. आता सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स लिहून घ्यायचं आहे की ई ऑफिस स्टार्ट कसं करायचं, त्याच्यासाठी वेबसाईट कुठली आहे ते आपण बघूया. तर mahaeoffice.maharashtra.gov.in मी नोटपॅडवर घेतो आपल्याला लक्षात येण्यासाठी. गुगल क्रोम ओपन करायचं आहे किंवा कुठलेही ब्राउझर तुम्ही ओपन करायचं आहे, एज ब्राउझर, मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम, आणि तिथे हा URL पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करायचा आहे mahaeoffice.maharashtra.gov.in. या वेबसाईट व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वेबसाईट ओपन करू नका. पुणे जिल्हा आपला महाई ऑफिसवर आहे, काही जिल्हे महाई ऑफिस 1 वर आहे. ओके. ते महाई ऑफिस 1 ओपन करतील. डायरेक्टली परिचयाची पण वेबसाईट ओपन करू नका. या URL थ्रू जा, mahaeoffice.maharashtra.gov.in या URL थ्रू जायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करेल, जस्ट याला कॉपी करतो, गुगल क्रोम वर पेस्ट करतो, एंटर करतो. माझ्या समोर एक लॉग इन स्क्रीन येईल. जरी परिचयाच्या पेजला जातं तरी सुद्धा त्याच URL थ्रू आपण जायचं, दुसऱ्या URL थ्रू जायचं नाहीये. माझ्याकडचे जे आता लिपिक आहे त्यांचं मी लॉग इन करतो.
राहुल सरांकडून ओटीपी. सुमित सर. हा विचारा. सर आता कुणाचा जर गव्हर्नमेंट ईमेल आयडी नसणार तर मग त्याचा हा ईमेल आयडी तिथे टाकता येतो का फोन? नाही, हे बघा, अकाउंट ई ऑफिसचा अकाउंट तेव्हाच तयार होणार आहे जेव्हा त्याचा ईमेल आयडी असणार आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण जे आता इम्प्लिमेंटेशन जे स्टेप्स दाखवले ना आपल्याला, त्याच्यात काय दाखवलं की अगोदर ईमेल तयार होईल, ईमेल तयार झाल्यानंतर आपलं ईएमडी तयार होईल आणि मग तुमचं अकाउंट क्रिएट होणार आहे. म्हणून आपण या स्टेप्स घेतोय. तुमचं ईमेल क्रिएशनला ऑलरेडी गेलेलं आहे, ते लवकरात लवकर तुम्हाला तयार करून मिळेल आणि अकाउंट पण क्रिएट करून मिळेल. म्हणूनच मी माझ्याकडचे युजरचं लॉग इन करतोय, नाही तर डायरेक्टली तुमचं युजर लॉग इन केलं असतं मी. तर बघा, या स्क्रीनवर मी काय टाकला, माझा गव्हर्नमेंट ईमेल आयडी टाकला, म्हणजे जे युजर होते त्यांचा, आणि त्यांचा पासवर्ड टाकला. आता त्याला कन्सेंट दिला या खाली जो डाऊनचा चेकबॉक्स आहे त्याच्याने, आणि नेक्स्ट या बटनावर मी क्लिक करेन. आता काय होईल, संबंधित युजरचा रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी जाईल. ओके, त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर ओटीपी घेतोय. आता मी त्यांच्याकडनं ओटीपी घेतो. जस्ट 1 मिनिट. तर बघा, ओटीपी रिसीव्ह झाला होता आणि तिथे 2 चेकबॉक्स होते. हे असे 2 चेकबॉक्स होते. त्या दोघी चेकबॉक्सवर जर मी मार्क करून ठेवलं, जो डाऊनचा चेकबॉक्स आहे त्याला जर मी मार्क करून ठेवलं, चेक मार्क करून ठेवलं, तर पुन्हा पुन्हा ह्या कॉम्प्युटर करिता ओटीपी विचारणार नाही. फक्त युजर आयडी पासवर्ड टाकल्यावर लॉग इन होऊन जाईल. ओके, मशीन चेंज केलं तर पुन्हा तो ओटीपी विचारेल. आता बघा, हे आपलं ई ऑफिसचं डॅशबोर्ड आहे. या पोर्टलला काय नाव देण्यात आलंय, तर वर्क फ्रॉम एनिवेअर. वर्क फ्रॉम एनिवेअर हे नाव देण्यात आलंय. म्हणजे याचा अर्थ काय, पृथ्वीवरती जिथे जिथे इंटरनेट आहे, तुम्ही तिथून जर लॉग इन केलं तुमच्या युजर आयडी पासवर्डने, तुम्ही ई ऑफिस वापरू करू शकता, तुमच्या ऑफिसचं कामकाज तुम्ही करू शकता. म्हणून वर्क फ्रॉम एनिवेअर हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. मग आता आपण याचे एक्स्ट्रा फीचर्स काय काय आहे ते बघून घेऊया. मग आपल्याला ऍक्च्युअल वर्क ज्याच्यात करायचे ते मी दाखवतो. एक्स्ट्रा फीचर काय आहे, तर ही आपली टीम दिसते. जे ग्रीन दिसतंय आपल्याला ते आता सध्या लॉग इन आहे म्हणून त्यांना ग्रीन दिसतं, जसं मेसेंजरला असतं तसं. वरिष्ठांना जरी तुम्हाला टास्क असाइन करायचे असेल तर ते ऑप्शन सुद्धा इथे दिलेलं आहे. असाइन टास्क म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. ते वरिष्ठ तुम्हाला कोणतेही टास्क इथून असाइन करू शकता. ती तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन मध्ये अलर्ट्स जे दिलंय ना, हे माऊस पॉइंटरवर लक्ष असू द्या, अलर्ट्स मध्ये तुमच्या अलर्ट्स मध्ये येऊन जाईल की मला कोणती टास्क असाइन झाली. हे एक्स्ट्रा फीचर आहे. त्यानंतर एक एक्स्ट्रा पण महत्वाचं फीचर आहे ते दाखवतो. ते आहे डिरेक्टरी. डिरेक्टरी म्हणजे काय, की कोणत्याही व्यक्तीचं जे जे यू ऑफिसवर नोंदणी केलेले आपले अधिकारी किंवा कर्मचारी त्यांचे तुम्ही नाव सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी मान्य घाटगे मॅडमांचं नाव सर्च करतो आणि आपल्याला सर्च करून ते दाखवतो. तर आपण बघा, मान्य डेप्टी कलेक्टर घाटगे मॅडमांचं कम्प्लीट नेम, त्यांचं डेझिग्नेशन, त्यांचा गव्हर्नमेंट ईमेल आयडी, आणि जर त्यांनी मोबाईल नंबर शेअर केलेला असता तर तो सुद्धा इथे आपल्याला दिसून आला असता. आलं लक्षात आपल्याला डिरेक्टरीचा यूज. त्यानंतर हा एक फीचर आहे नोट्स. नोट्स हे कशासाठी आहे, आता समजा तुम्ही संध्याकाळपर्यंत काम करत आहात, तुम्हाला उर्वरित काम घरी जाऊन करायचं असलं तर तुम्हाला टायपिंग कशात घेऊन जावं लागतं, टाईप केलेलं पेन ड्राईव्ह किंवा ईमेलला घेऊन जावं लागतं. त्यापेक्षा त्यांनी इथेच फीचर दिलेलं आहे नोट्स म्हणून, जे तुम्हाला नेहमी नेहमी लागत असतं किंवा तुम्हाला जे कामकाज फॉर्मॅट टायपिंग केलेलं सगळं टेक्स्ट इथे पेस्ट करायचे, तो पेस्ट करून तुम्ही सेव्ह करू शकता आणि कधीही तो यूज करू शकता. असे मल्टिपल तुम्ही बनवू शकता नोट्स. ओके, त्यानंतर टू डू लिस्ट आहे. टू डू लिस्टचा अर्थ याच्यासाठी आहे की आज काय काय काम करायचे त्याची तुम्ही यादी बनवू शकता. हे असे ई ऑफिसचे एक्स्ट्रा फीचर आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचंय की आपल्याला ऍक्च्युअल जे वर्क करायचंय याच्यात एक राहील अजून नोटीस बोर्ड किंवा माय डॉक. याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल जे जे जी आर लागतात, जे जे डॉक्युमेंट नेहमी लागत राहतात ते तुम्ही सेव्ह करू शकतात. ते केएमएस मधनं तुम्हाला ऍड करता येतं. केएमएस म्हणजे नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम.
हे पण एक एक्स्ट्रा फीचर आहे. आता लक्षात घ्या, ज्यांचं आपण लॉग इन केलं होतं त्यांचं नाव इथे दिसेल आणि त्यांचं डेजिग्नेशन दिसेल. ठीक आहे. आता मी ज्यांचं लॉग इन केलंय ते कोण आहे, रेव्हेन्यू असिस्टंट आहे, म्हणून त्यांचं इथे डेजिग्नेशन दिसतं. आपल्याला जे ऍक्च्युअल वर्क करायचंय ते आता लिहून घ्या तुम्ही स्टेप बाय स्टेप. आपण काय केलं, गुगल क्रोमला गेलो, myoffice.maharashtra.gov.in टाकलं, युजर आयडी पासवर्ड टाकलं, ओटीपी टाकला आणि आपल्या समोर ही स्क्रीन आलेली आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल वर्क करायचं ई ऑफिसचं. तर बघा काय कशात आहे सगळं कामकाज. तर 2 नंबरचा जो हा दिलेला मेनू आहे ई फाईल, ई फाईल यावर आपलं संपूर्ण कामकाज असणार आहे. ठीक आहे. तर आता कन्सिडर करूया, थोड्या वेळासाठी कन्सिडर करूया की हे जे टपाल नोंद, आता आपण एक टपाल नोंदू सुरुवातीला आणि त्याच्यावर कामकाज करू. तर एक्झाम्पल स्वरूपात समजूया की तुमच्या आंबेगावचं किंवा जुन्नरचं किंवा अजून हवेलीचं कोणीतरी इनवर्ड क्लर्क आहे किंवा एखादी महसूल क्लर्क आहे, त्यांना टपाल नोंदायचं, तर ते कशा पद्धतीने नोंदतील. तर बघा इथे लक्षात घ्यायचे, टपाल नोंद आता लिहून घ्या, टपाल कसं नोंदावं हे लिहून घ्या अगोदर. टपाल नोंदणीचे जे कामकाज आहे ते कम्प्लीट कशात राहणार आहे, रिसिप्ट मध्ये. टपाल म्हणजे ई ऑफिसच्या भाषेमध्ये रिसिप्ट. टपाल म्हणजे काय, तर रिसिप्ट म्हणजे आलेली रिसिप्ट, पाठवलेली रिसिप्ट आणि स्वतः नोंदलेली रिसिप्ट कशात दिसेल तुम्हाला, तर रिसिप्ट या सेक्शन मध्ये दिसेल. स्वतः नोंदली असेल तर क्रिएटेड मध्ये जाईल, दुसऱ्याकडनं आली असेल तर इनबॉक्सला येईल आणि पाठवली गेली असेल तर सेंट मध्ये दिसेल रिसिप्टचा. ओके. हा रिसिप्ट हा मेन मेनू आणि हे त्याचे सब मेनू आहेत. लक्षात आलं. तर आपल्याला आता रिसिप्ट नोंदून घ्यायचे म्हणजे टपाल नोंदून घ्यायचंय. एक टपाल तुम्हाला ईमेलद्वारे प्राप्त झालेलं होतं, ते तुम्हाला ई ऑफिस मध्ये नोंदायचंय. तर कसं नोंदणार, सुरुवातीला मी जाईल रिसिप्ट मेनूला, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ते ब्राउज अँड डायरीज. ब्राउज अँड डायरीजला जाऊन तिथे जायचं आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ऑप्शनला. सिक्वेन्सने लिहून घ्या प्लीज, रिसिप्ट, ब्राउज अँड डायरीज, इलेक्ट्रॉनिक. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्ही जे स्कॅन करून ठेवलेले डॉक्युमेंट आहे किंवा तुम्हाला मेलद्वारे प्राप्त झालेलं पीडीएफ डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करायचंय. ओके. इनवर्ड वाले असो किंवा इतर क्लर्क असो कोणी पण. तर अपलोड करताना इथे एकच लक्षात घ्यायचं, इथे फक्त आणि फक्त पीडीएफच अपलोड होते, दुसरं प्रकारचे डॉक्युमेंट इथे अपलोड होणार नाही. त्याचे कारण काय आहे, आपण अर्जदाराचा अर्ज किंवा आलेलं टपाल हे जसंच्या तसं नोंदत असतो, त्याच्यात आपण चेंजेस करत नसतो. म्हणून मी एक लेटर अपलोड करतो. एक्झाम्पल स्वरूपात आपण पकडूया की हे लेटर घेतो जे आता आपल्याला ई ऑफिसच्या ट्रेनिंग साठी आलेलं आहे. हे तुम्हाला जे कलेक्टर ऑफिस मार्फत रिसिव्ह झालेलं टपाल होतं, जे की ई ऑफिसचं म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगचं शेड्यूल होतं त्याच्यामध्ये, आणि याच्यात दर्शवलं असं गेलं होतं. कन्सिडर करा की याच्यात असं दर्शवलं गेलं की तुमच्या कार्यालयात प्रांत ऑफिस असो किंवा तहसील ऑफिस असो, इथे मास्टर ट्रेनर आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती करायची आहे आणि त्यांचा अहवाल तुम्हाला पुन्हा कलेक्टर ऑफिसला पाठवायचा आहे. अशी प्रोसेस आपल्याला आज करून घ्यायची. तर आपण काय टपाल नोंदलं की आलेलं टपाल मेलद्वारे आलं होतं किंवा स्कॅन केलेलं होतं, ते आपण अपलोड केलं. आता काय करू, राईट साईडला त्याची माहिती भरू. बघा ई ऑफिस मध्ये एक टपाल नोंदायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो. स्कॅन करून करायचं असलं तर कमी पेजेसचं स्कॅनिंग राहिलं तर 1.5 मिनिटात 2 मिनिटात एक टपाल तुमचं नोंदलं जातं. पण मी स्लोली आपल्याला एक एक ऑप्शन समजेल म्हणून उशीर लागेल. ठीक आहे. आता लक्षात घेऊया. पहिलं ऑप्शन जे आहे ते डायरी डेट आहे. डायरी डेट म्हणजे काय, ज्या दिवशी तुम्ही टपाल नोंदताय ती डेट आपल्याला इथे दिसेल. ती डेट आपल्याला इथे दिसेल. त्यानंतर ती नॉट एडिटेबल राहील, ती चेंज होणार नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कामकाज करताय, मी म्हटलं ना ट्रान्सपरन्सी आहे ई ऑफिस मध्ये, ज्या दिवशी तुम्ही टपाल नोंदताय तीच तारीख इथे येईल, ती तारीख चेंज होणार नाही. दुसरं काय आहे, लेटर ऑफ कम्युनिकेशन. तुम्ही जे नोंदताय ते टपाल आहे का कुठली गाईडलाईन आहे ते इथे तुम्हाला तुम्ही बायफर्गेट करू शकतात. ठीक आहे. मी आता लेटर राहू देतो. आलेलं टपाल कोणत्या लँग्वेज मध्ये, आता हे ऑप्शनल फील्ड आहे. बघा जिथे स्टार मार्क असेल ते कंपल्सरी फील्ड आहे, जिथे स्टार मार्क नाही ते ऑप्शनल फील्ड आहे. हे का दिलंय मग ऑप्शनल आहे, तर की तुम्हाला इंग्रजी टपाल वेगळे नोंदून ठेवायचे असेल, मराठी वेगळे, हिंदी वेगळे, तर तुम्ही अशा पद्धतीने नोंदू शकता. मी आता मराठी निवडून घेतो. त्यानंतर इथे 2 पॉइंट महत्वाचे, एक रिसिव्ह डेट आणि एक लेटर डेट. समजा तुम्हाला टपाल काल प्राप्त झालं तर रिसिव्ह डेट काय आली, कालची तारीख आली. काल तारीख होती 7 जानेवारी, तर ती तारीख तुम्ही इथे घेऊन घेतली. आता दुसरं ऑप्शन काय, लेटर डेट. लेटर डेट म्हणजे काय, त्या जे टपाल तुम्ही नोंदताय त्याच्यावरती कधीची तारीख आहे. तर या टपालवर तारीख आहे 24 जानेवारीची, 24 डिसेंबरची. तर मी काय करेल, 24 डिसेंबर 2024.
हे नेऊन घेईल. लेटर डेट बघा इथे बघू शकता, लेटर डेट माऊस पॉइंटर लक्ष असू द्या तुम्ही. लेटर डेट घेतली. रिसिव्ह डेट आणि लेटर डेट मधला फरक समजला. रिसिव्ह डेट म्हणजे तुम्हाला ईमेलद्वारे किंवा बाय हँड किंवा कुरिअरने कधी टपाल प्राप्त झालं त्याची रिसिव्ह डेट झाली. लेटर डेट म्हणजे त्या टपालावर कधीची तारीख आहे ती म्हणजे लेटर डेट. ओके. पुढचं आहे डिलिव्हरी मोड, म्हणजे तुम्हाला जे टपाल ते ईमेलद्वारे आलं, कुरिअरद्वारे आलं का कोणी बाय हँड आलं हे तुम्ही बाय फॉरगेट करू शकता. आता मी ईमेलद्वारे आलो तर म्हणून मी ईमेलद्वारे लिहून घेतो इथे. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे काय, टपाल कोणाकडनं आलंय त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. तर समजा टपाल हे सिटीजन कडनं असतं तर फक्त आपण त्याचं नाव टाकतो, त्याचं डेजिग्नेशन येणारच नाही. पण टपाल आता जे तुम्हाला प्राप्त झालंय ते कलेक्टर ऑफिस मार्फत प्राप्त झालेलं आहे, बरोबर. तर तुम्ही त्यांचे कोणामार्फत कोणाच्या सहीने आलेले टपाल ते बघू शकतात, त्यांचं नाव तुम्ही ते नोंदवू शकतात. मान्य पल्लवी गाडगे मॅडमांचं नाव आहे, तर मी एक्झाम्पल स्वरूपात लिहून घेतो. मी टेस्टिंग शब्द पुढे लिहितो मुद्दाम आणि त्यांचं नाव लिहून घेतो. डेजिग्नेशन काय त्यांचं, डेप्युटी कलेक्टर. दोघांपैकी एक फील्ड कंपल्सरी आहे. एक तर तुम्ही नाव टाकू शकले असते किंवा डेप्युटी कलेक्टर SLO04 असं लिहू शकले असते, तुमच्यावर आहे. दोघांपैकी एक फील्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढची कंपल्सरी फील्ड आहे ऍड्रेस. मी लिहून घेतो कलेक्टर ऑफिस पुणे. पुढचं टाईप आहे, आता टपालचे आपल्याला सब्जेक्ट आणि कॅटेगरी द्यायचे. आता मी टपाल कोणत्या प्रकारचा आहे, कोर्ट केसचा आहे, हे सुद्धा तुम्ही बाय फॉरगेट करू शकता. कोर्ट केस वेगळे नोंदवू शकतात, अपील वेगळे नोंदवू शकतात. जनरल टपाल असेल तर जनरल नोंदवू शकता. तर जनरल लिहितो आणि इथे लिहितो टेस्टिंग ई ऑफिस ट्रेनिंग पुणे डिस्ट्रिक्ट, असं जे असेल ते मी लिहून घेईल पूर्ण. आता इकडे एक लक्षात घ्यायचं, टायपिंग करताना ई ऑफिस मध्ये कुठेही टायपिंग करताना ISM चा युनिकोड फॉन्ट मध्येच तुम्हाला टायपिंग करावं लागणार आहे. त्यात दुसरा ऑप्शन आहे, तुम्हाला गुगल टायपिंग करू शकता. तिसरं ऑप्शन आहे व्हॉइस टायपिंग, म्हणजे तुम्ही बोलणार आणि टाईप होऊन जाणार, ते करू शकतात. त्यासाठी तसे मशीन तुमच्याकडे असले आवश्यक आहे. चौथा ऑप्शन आहे की तुम्ही वर्डवर किंवा नोटपॅडवर टायपिंग करा आणि इकडे पेस्ट करून घ्या. तुमच्यावर आहे तुम्ही कशा पद्धतीने करता. ठीक आहे, आलं लक्षात. पण टायपिंग जर तुम्ही ISM वापरत असाल तर ISM मधलं युनिकोड आणि युनिक कोडच वापरायचं, दुसरा फॉन्ट इथे वर्क होणार नाही. आता इथपर्यंत कोण सगळ्यांना लक्षात आलंय का? याच्यात कोणाला अडचण असेल तर विचारा, कारण की मी पुढच्या टप्प्यावर जातो. विकास, कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही त्यांच्या मार्फत विचारू शकता. समजलं आहे का इथपर्यंत? बघा आपण काय केलं, ई फाईलला आलो, मेन मेनूवर. आता रिसिप्ट म्हणजे टपाल नोंदत होतो, रिसिप्टला गेलो, ब्राउज अँड डायरीजला गेलो, इलेक्ट्रॉनिक ऑप्शन निवडलं. इलेक्ट्रॉनिक निवडायचं, फिजिकल निवडायचं नाहीये. इलेक्ट्रॉनिक निवडलं, एक टपाल अपलोड करून घेतलं. टपाल अपलोड करून आपण राईट साईडला त्याची संपूर्ण माहिती भरून घेतली. इथपर्यंत आपण आलो आहोत. यात कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. कोणीतरी काही विचारत होतं, प्लीज विचारा. विकास समजतंय काही इश्यू आहे? आंबेगाव समजते. ओके. तर आता बघा, इनवर्ड वाले क्लर्क टपाल नोंदत होते. जर समजा इनवर्ड वाले नोंदतील तर ते काय करतील, टपाल नोंदवून कोणाला तरी पाठवतील ना, त्यांच्याकडे तर ठेवणार नाही. मग ते कोणतं ऑप्शन वापरतील? आता इथे बघा 3 ऑप्शन वेगळे वेगळे. हे लक्षात घ्यायचे की हे 3 ऑप्शन काय आहे. तर एक आहे जनरेट, दुसरा आहे जनरेट अँड सेंड आणि तिसरा आहे जनरेट अँड कॉपी. जर जनरेट ऑप्शनवर मी क्लिक करेल, सिलेक्ट करेल जनरेट ऑप्शन, तर टपाल नोंदलं जाईल आणि स्वतःच कडे राहील. सेंड करण्यासाठी विचारलं जाणार नाही. नोंदलं जाईल आणि स्वतःच कडे राहील. ते कुठे दिसेल? रिसिप्टच्या क्रिएटेड मध्ये इकडे. ठीक आहे, रिसिप्टच्या क्रिएटेड मध्ये जाईल. जर मी जनरेट आणि सेंड ऑप्शन विचारलं तर टपाल नोंदलं पण जाईल आणि कोणाला सेंड करायचे याच्यासाठी एक नवीन विंडो येईल. तिथे ज्यांचं तुम्ही नाव टाकणार त्यांना टपाल सेंड होऊन जाईल. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, जनरेट आणि जनरेट सेंडचा फरक कळला. तिसरं ऑप्शन आहे जनरेट अँड कॉपी. ते आपल्याकडे जास्त यूज होत नाही. त्याचं कारण असं आहे की राईट साईडची इन्फॉर्मेशन सेम राहील, फक्त लेफ्ट साईडचे लेटर चेंज होत राहील. म्हणजे एखादी व्यक्ती असतो ना जो वारंवार एकाच वेळेस 10-12 पत्र घेऊन येतो आणि त्याचे सगळ्यांचे अर्ज
बरेचसा टायपिंग सेम असतं, तर त्याच्यासाठी हे ऑप्शन वापरता जनरेट अँड कॉपी. ठीक आहे. तर मी काय करतो आता जनरेट आणि सेंड करतो ऑप्शन अगोदर. जनरेट अँड सेंड वर मी जसं क्लिक करेल तेव्हा बघा इथे एक टपाल नोंदलं जाईल आणि याला एक कॉम्प्युटर नंबर असाइन होईल. हा कॉम्प्युटर नंबर इनवर्ड वाल्यांनी काय करायचंय, हा कॉम्प्युटर नंबर त्या कागदावरती लिहून घ्यायचा ज्याच्यात जो तुम्ही स्कॅन केला. याच्याने काय होईल, फ्युचर मध्ये सर्चिंग तुम्हाला सोपी होणार आहे. ठीक आहे. नाही जरी नोंदलं तरी तुम्हाला सब्जेक्टने इथे सर्च करता येतं, तो काही इश्यू नाहीये. जनरेट अँड सेंड केलं. आता मला कोणाला टपाल पाठवायचे याच्यासाठी तो विचारतो. आता बघा टपाल तुम्ही एका वेळेस मल्टिपल पर्सनला मल्टिपल ऑफिसच्या व्यक्तींना पाठवू शकता. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या ऑफिसच्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना पाठवू शकतात टपाल. मात्र संचिका फाईल जी असणार आहे ती एका वेळेस एकाच व्यक्तीला आपण पाठवू शकतो साइन करण्यासाठी. तर इथे लक्षात घ्या. आता मला काय करायचंय, मी नाव निवडतो. त्यांचे अव्वल कारकून आहे, मी त्यांचं नाव टाकतो. हे एक झालं. आणि मला सोबतच मला साताऱ्याला कोणाला तरी पाठवायचं, तर मी इथून काय करेल, ऑर्गनायझेशन चेंज करून घेईल. कलेक्टर ऑफिस साताऱ्याला मला पण पाठवायचं आहे एकाच वेळेस, तर मी कलेक्टर ऑफिस साताऱ्याचं निवडून घेईल आणि त्यांचं नाव इथे सीसी मध्ये टायपिंग करेल मी, जसं ईमेल करतो तसं. ठीक आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण मल्टिपल ऑफिसेस मल्टिपल याला टपाल पाठवण्याची प्रोसिजर करू शकतो. मी आता एससीसी मधलं डिलीट करून घेतो. आता काय करतो, मी सेंड ऑप्शनवर क्लिक करेल. सेंड ऑप्शनवर क्लिक केल्यावर काय होईल, या पर्सनला टपाल चाललं जाईल आणि ते कशात दिसेल, अव्वल कारकून जे आहे म्हणजे असिस्टंट रेव्हेन्यू ऑफिसर यांना कशात दिसेल, त्यांच्या रिसिप्टच्या इनबॉक्स मध्ये दिसेल. तर मी काय करतो, सेंड करतो पहिले. झालं डॉक्युमेंट सेंड, सक्सेसफुली सेंड. ते कशात दिसेल आपल्याला आता, रिसिप्टच्या सेंट मध्ये दिसेल बघा, हे वालं वरचं सगळ्यात वरचं हे टपाल आपण आता पाठवलं, त्याचा टाइम, त्याचा डेट, सब्जेक्ट सगळं आलं, कोणाला पाठवलं त्यांचं नाव आलं. आता मला नंतर लक्षात आलं, बऱ्याच वेळा आपल्या कार्यालयात पण असं होतं की ते टपाल ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला पाठवायचं नव्हतं. म्हणजे मला सुमित भावसाला टपाल विकास पाटील यांना पाठवायचं नव्हतं, पण माझ्याकडनं चुकून पाठवलं गेलं. मला विकास पाटीदारला पाठवायचं होतं, चुकून विकास पटेलला पाठवलं गेलं. तर जोपर्यंत विकास पाटील बघत नाही टपाल म्हणजे ई ऑफिस लॉगिंग करून बघत नाही, तोपर्यंत मी ते टपाल रिटर्न घेऊ शकतो. याच्यात ही फॅसिलिटी आहे. म्हणजे चुकून पाठवलं गेलेलं एखाद्या व्यक्तीला टपाल तुम्ही रिटर्न घेऊ शकता कधीपर्यंत, जोपर्यंत समोरचा व्यक्ती ज्याला पाठवलंय तो लॉगिंग करून व्ह्यू करून घेत नाही. एकदा जर त्याने व्ह्यू करून घेतलं समोरच्या व्यक्तीने, तर तुम्हाला ते परत घेता येत नाही. तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करावं लागतं की मला सेंड बॅक करा, मग ते तुम्हाला सेंड बॅक करतील. ओके. आता टपाल रिटर्न कसं घ्यायचं हे लिहून घ्या. चुकून पाठवलं गेलं टपाल रिटर्न घेण्यासाठी माऊस पॉइंटरवर लक्ष द्या. शेवटचं ऑप्शन आहे बघा हे कोपऱ्यात, पुल बॅक. कुठलं ऑप्शन वापरायचं आपल्याला, पुल बॅक ऑप्शन. पुल बॅक ऑप्शनने काय होईल, आपण पाठवलेलं टपाल आपण रिटर्न घेऊन घेऊ. आणि मी ते काय लिहिलं, रिमार्क मध्ये रॉंगली सेंड झालं होतं असं लिहिल आणि ओके वर क्लिक करेल. तर बघा ते इथून निघून जाईल आणि ते कुठे येईल आता, माझा रिसिप्टचा क्रिएटेड मध्ये, कारण की मी स्वतः नोंदलं होतं. बघा इथे येऊन गेलं रिसिप्टचा क्रिएटेड मध्ये. इथपर्यंत आलं लक्षात सगळ्यांना. इथपर्यंत कोणाला अडचण असेल तर सांगा. टपाल नोंदायचं कसं आणि टपाल नोंदून पाठवायचं कसं हे आपण आता बघितलं आहे. हा जो कॉम्प्युटर नंबर याला मिळालेला आहे, हा सुरुवातीला हा कॉम्प्युटर नंबर कधीही चेंज होणार नाही, हा युनिक राहील. हा कुठूनही सर्च केला तरी ट्रॅक होईल की हे टपाल सध्या ह्या नंबरचे टपाल कोणाकडे आहे. ओके. त्याच्या कंटेंट नाही दिसणार टपालचा, पण कोणाकडे याची ट्रॅकिंग मात्र त्याद्वारे होत राहील. इथपर्यंत समजलं सगळ्यांना, काही इश्यू? रिसिप्ट मध्ये काय अडचण असेल टपाल बाबतीत तर विचारा, कारण की आता आपल्याला फाईलवर मूव्ह व्हायचंय. फाईल कशी क्रिएट करायची, फाईल मध्ये आलेलं टपाल फाईल मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण आता बघणार आहोत. काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा.
सर आवाज येत नाही तुमचा आवाज. ओके 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 रिपीट करतो, सॉरी. आता बघा, आपल्याला काय बघायचं, आतापर्यंत आपण काय बघितलं की आपण टपाल नोंदलं कसं आणि टपाल पाठवण्यात कसं आलं. ओके, इथपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे की आपण टपालचा वापर करून संचिका कशी बनवायची किंवा फाईल कशी बनवायची हे आपल्याला बघायचंय. तर आतापर्यंत आपण टपाल सेक्शन बघितलं, आता आपल्याला फाईल बघायचंय. यात कोणाला काही अडचण असेल तर विचारून घ्या, मग मी फाईलचं दाखवतो आपल्याला. कंटिन्यू करू. ओके, कंटिन्यू करतो. तर फाईल बनवायचे दोन प्रकारे तुम्ही फाईल बनवू शकतात. पहिला प्रकार मी आपल्याला दाखवून देतो. मी फाईल मेनूला जाईल, क्रिएट न्यू म्हणेल, जे संकलन असेल ते संकलन निवडून घेईल. समजा माझी महसूल शाखा राहिली असती तर मी महसूल निवडलं असतं, जे सब पार्ट माझे निवडले असते आणि ते मी लिहिलं असतं टेस्टिंग. आता जो सब्जेक्ट असेल तो मी तो लिहायचा आहे, मी टेस्टिंग लिहितोय. ओके, आणि जस्ट काय केलं असतं, कंटिन्यू वर्किंग वर क्लिक केलं असतं. तो मेसेज देतो की तुम्ही जो फाईल बनवता आहे याला जो नंबर देण्यात येईल तो कधीच चेंज होणार नाही. तुम्हाला प्रोसेस करायची का, तर हो प्रोसेस करायची आहे. तर मी प्रोसेस वर क्लिक केल्यानंतर काय होईल, एक ब्लँक फाईल तयार होऊन जाईल माझ्या समोर आणि त्याला एक फाईल नंबर दिला जाईल, हा कॉम्प्युटर नंबर. ओके, आता या फाईल मध्ये ही कम्प्लिटली ब्लँक फाईल आहे. याच्यात ना टपाल आहे, ना टिप्पणी आहे, ना GR आहे, ना आदेश आहे, रेफरन्स आहे, काहीच नाही. ही कम्प्लिटली ब्लँक फाईल क्रिएट झाली. आपण काय बघितलं, फाईल कशी बनवायची. आता आपल्याला काय बघायचंय, जे टपाल तुमच्याकडे आलेलं आहे किंवा जे टपाल तुम्ही स्वतः नोंदवून घेतला आहे त्याचा वापर करून टिप्पणी कशी लिहायची, आदेश कसा बनवायचा, GR एखादी असेल तर रेफरन्स असेल तर कसा जोडायचा, म्हणजेच काय फाईल कशी बनवायची. आलेल्या टपालचा वापर करून किंवा स्वतः नोंदलेल्या टपालचा वापर करून फाईल कशी बनवायची ते आता बघू. तर मी काय येईल, रिसिप्टच्या क्रिएटेड मध्ये गेलो, जे माझं टपाल होतं ते बघा मी ओपन करून घेतलं. हे टपाल मी नोंदलं होतं ई ऑफिस मध्ये. याचा वापर करून मी आता फाईल कसं बनवेल, तर त्यासाठी कुठलं ऑप्शन वापरायचं आहे, तर पुट इन अ फाईल. हे बघा इथे पुट इन अ फाईल ऑप्शन आहे, माऊस पॉइंटरवर बघा. पुट इन अ फाईल ऑप्शनवर मी क्लिक केल्यानंतर काय होईल, तुम्हाला विचारेल की संबंधित टपाल तुम्हाला एखाद्या ओल्ड फाईलला जोडायचे का यासाठी नवीन फाईल बनवायची. तर जर ओल्ड फाईलला जोडायचे राहिलं असतं तर मी इथे सिलेक्ट केलं असतं ही ओल्ड फाईल आणि रिमार्क टाकून अटॅच म्हटलं असतं, तर माझं जे टपाल आहे ते एखाद्या ओल्ड फाईल मध्ये चाललं गेलं असतं, जे ई ऑफिस मध्ये तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेली असेल तर. आता मात्र तुम्हाला नवीन फाईल बनवायची असेल तर तुम्ही काय ऑप्शन वापरणार, क्रिएट फाईल. क्रिएट फाईलला गेल्यानंतर बघा सेम तसा इंटरफेस आला जेव्हा आपण फाईल मेनूतनं गेलो होतो. आता मी काय करतो, एक संकलन निवडतो माझं. मी एक्झाम्पल स्वरूपात डेमो घेतो आणि मी इथं लिहितो ट्रेनिंग फाईल ई ऑफिस. आज क्या तारीख आहे, 8 जानेवारी 2025. ठीक आहे, आणि क्रिएट फाईल टू पुट इन हे ऑप्शनवर मी क्लिक करेन. तो विचारेल मला पुन्हा की हा फाईलला जो नंबर येतो तो बदलणार नाही, तुम्हाला प्रोसेस करायची का, हो करायची आहे. रिमार्क टाकायचा आहे, ओके. तर बघा आता काय झालं, एक फाईल तयार झाली जी बिना टिप्पणीची, पण त्यामध्ये काय आहे, टपाल आपलं आलेलं आहे. जे टपाल तुम्ही नोंदलं होतं ते आलेलं आहे इथपर्यंत. ओके, आता यामध्ये या फाईल मध्ये फक्त काय आहे, एक तुमच्याकडे एक समजून घ्या की एक नसती ब्लँक, त्यामध्ये फक्त टपाल अटॅच आहे. तुम्हाला टिप्पणी लिहायची बाकी आहे, तुम्हाला आदेश बनवायचा बाकी आहे. आदेश म्हणजे जो पत्राची तुम्ही फॉर्मॅट बनवणार ते बाकी आहे. एखादी माझा आवाज जातोय ना क्लिअर? सर आवाज ब्रेक होतो आवाज ब्रेक होतो. ओके ओके, जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट. हॅलो सर, आता आवाज येतोय क्लिअर? हो येतोय. ओके, थँक्यू. ओके, तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याकडे काय असं कन्सिडर करा की आता आपण काय केलं, जे टपाल नोंदलं होतं त्याला आपण फाईल बनवण्यासाठी घेऊन गेलो. एका नसतीमध्ये फक्त आपण काय ठेवलं, टपाल ठेवलेलं आहे. अजून आपल्या टिप्पणी लिहिण्याची बाकी आहे, GR जोडण्याच्या बाकी आहे, आदेशच्या फॉर्मॅट बनवण्याचा बाकी आहे, पत्राचा फॉर्मॅट बनवायचा बाकी आहे.
तर आता एक एक स्टेप आपण बघणार आहोत. आता कोणताही फाईल बनवताना तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यात मुख्य 4 एस्पेक्ट असतात. एक असतं टपाल मूळ अर्ज, दुसरं असतं टिप्पणी, तिसरं असतं तुमच्या एखादी GR किंवा रेफरन्स असेल तो तुम्ही जोडता, आणि चौथं असतं ज्याच्यावरती वरिष्ठांची सही घेता, म्हणजे पत्र किंवा ऑर्डर किंवा आदेश. ओके, हे 4 मुख्य पॉइंट असतात, याच्या बाहेर काहीच नसतं. तर हे सगळे एक एक मेनू आपण आता बघणार आहोत. आपल्याला आता काय लिहायचे, आपल्याला कशा संदर्भात टिप्पणी लिहायची की कलेक्टर ऑफिस कडनं एक टपाल आलं होतं ज्याच्यावर म्हटलं होतं की ट्रेनिंग तुमच्या अशा तारखेला होणार आहे, त्यासाठी तुम्हाला नोडल अधिकारी पण नेमायचे कायमस्वरूपी ई ऑफिसला, आणि मास्टर ट्रेनर पण नोंदायचे. तर लिपिक काय करतोय, आता टिप्पणी लिहितोय. तर टिप्पणी कशी लिहायची आता लिहून घ्या, महत्वाचा मुद्दा, ई ऑफिस मध्ये टिप्पणी कशी लिहायची. तर इथे टिप्पणी लिहिण्याचे 2 पॉइंट दिलेले, एक ऍड ग्रीन नोट आणि एक ऍड येलो नोट. आता येलो नोट म्हणजे काय राहतं की ती कच्ची टिप्पणी असते, याच्यावरती डिजिटल साईन होत नाही, म्हणून शक्यतो ही प्रॅक्टिस ठेवू नका येलो नोटची. ग्रीन नोटच आपण वापरायची, कारण की जरी आपण ई ऑफिस वापरत असलो, आपण ई ऑफिसवर आता शिफ्ट होत असलो, तरी आपण रेव्हेन्यूचा आपला जो सिद्धांत आहे तो बदलत नाही. आपण ई ऑफिस वापरून आपला फक्त दृष्टांत बदलत आहोत. म्हणजेच काय की जर क्लर्क साईन करेल तरच वरिष्ठ साईन करतो, तरच आता क्लर्कने साईन केलं तरच अव्वल कारकून साईन करेल, अव्वल कारकूनने साईन केली तर नायब तहसीलदार साईन करतो, अशी पद्धत आपल्याकडे असते. म्हणून आपण कोणतं वापरायचं तर ऍड ग्रीन नोट. का तर ग्रीन नोट वरती डिजिटल साईन होत असते. ओके, तर मी काय करेल, ऍड ग्रीन नोट टिप्पणी लिहिण्यासाठी ऍड ग्रीन नोट यावर क्लिक करेल, तर आपल्या समोर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल. ऍड ग्रीन नोटवर क्लिक केल्यानंतर आता इथे पण तसंच तुम्ही गुगल टायपिंग करा, तुम्ही व्हॉइस टायपिंग करा, किंवा टाईप केलेलं पेस्ट करा, काही करू शकता. इथे कामकाज सगळ्या पद्धतीने टायपिंग करत असणार तर ते पण चालेल. एखादी मराठीत मला गुगल टायपिंग करायची असणार तर मी गुगल टायपिंग करून पण आपल्याला दाखवतो. ठीक आहे, अशा पद्धतीने टायपिंग होईल. तुम्हाला जे वर्ड मध्ये जे फीचर वापरता ते सगळे फीचर इथे वर्क करता. फॉन्ट साईज कमी जास्त करणं, वाढवणं, सगळं इथे वर्क होत राहील. आता दुसरं तुम्ही या पद्धतीने बी करू शकतात. मी टिप्पणी काय केली आहे, वेळेच्या अभावामुळे मी टाईप करून ठेवली एक टिप्पणी वर्ड मध्ये, ती टिप्पणी मी इथे वापरेल. आता बघा मी एक टिप्पणी बनवून ठेवली आहे. आवाज येतोय? हॅलो, हो येतो. ओके, ठीक आहे. मी ही टिप्पणी काय करतो, ही टिप्पणी मी सिलेक्ट करतो कम्प्लीट, आणि इकडे पेस्ट करून घेतो. आता बघा मात्र एक लक्षात ठेवा, मराठी फॉन्ट कधीही टायपिंग केलेलं असलं कुठल्याही फॉन्ट मधलं, तर लक्षात घ्या कधीही कॉपी पेस्ट करताना एक काळजी घ्यायची आहे. हा काही नियम नाहीये, पण एक ती प्रॅक्टिस आहे की तुम्ही जे टायपिंग केलंय ते कम्प्लिटली एकाच फॉन्ट मध्ये ठेवा. म्हणजे जर हेडिंग तुम्ही मंगल या फॉन्ट मध्ये ठेवली आहे तर खालचं पण मंगल मध्येच ठेवा, जे बॉडी लिहिले टाईप पूर्ण. ओके, ते डीव्हीटी सुरेख आणि वरचं मंगल असं नका करू, तर फॉन्ट मिसमॅच होता. सगळं काही कम्प्लिटली कंट्रोल करून सिलेक्ट करायचं, एकच फॉन्ट सिलेक्ट ठेवायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा, म्हणजे तो कायम ठेवायचा. नंतर काय करेल, मी कॉपी करेल आणि माझ्या ई ऑफिसच्या टिप्पणीच्या इथे मी पेस्ट करून घेईल. तर आपण बघू शकतात आपली टिप्पणी कम्प्लिटली तयार झाली. आता ही टिप्पणी मी वर्ड मध्ये टायपिंग करून ठेवली, ती इथे जस्ट पेस्ट करून घेतली. इथे सुद्धा मी टायपिंग करू शकत होतो किंवा बोलून सुद्धा टायपिंग करता येत होते. टेबल बॉक्स बनवणं सगळं काही इथे होत होतं. आलं लक्षात? इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारा टिप्पणी मधले. समजतंय? व्हॉइस टिप्पणी कशी टाईप करायची बोलून? व्हॉइस टिप्पणीसाठी ना सर तुम्हाला इथे हेडफोन जोडून दाखवावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरचं आहे ना, जर तुमच्याकडे विंडो 10 असेल किंवा विंडो 10 अबो असेल ना, तर विंडो एच हे ऑप्शन वापरायचं. विंडो एच हे ऑप्शन वापरल्यावर तुमच्या कॉम्प्युटरचा माईक ऑन होऊन जातो आणि इथे खाली मराठी फॉन्ट, जसा की मी हा सिलेक्ट केलाय बघा, मराठी फॉन्ट हा निवडलाय गुगल वाला, जो मूव होतोय बघा आता इकडे तिकडे दिसतोय तुम्हाला, गुगल मराठी म्हणतो. हे ऑन करून घ्यायचं आणि जस्ट बोलायचं, तुमच्या टायपिंग होऊन जाईल. आता विंडो 10 काय कम्प्युटर आमच्याकडे विंडो 10 तुमच्या कॉम्प्युटरला माईक पण पाहिजे ना, नाही तर मग बाहेरून तुम्ही ब्लूटूथ जोडू शकता, किंवा तो साधा हेडफोन येतो ना आपला 50 रुपयाचा व्हाईट कलरचा वायर्ड वाला, तो तुम्ही जोडून युज करू शकता. जो आपला वायर, त्याच्याने पण तुम्ही युज करू शकता टायपिंग, त्याला काही इश्यू नाही. ओके, किंवा ब्लूटूथ असेल तर ब्लूटूथ पण जोडू शकता. ओके. ओके,
ठीक आहे. त्याची एडिटिंग करायची असली मला तर मला ती एडिटिंग पण करता येते कम्प्लिटली टायपिंग. आलं लक्षात? आपल्याला टिप्पणी लक्षात आली. आता बघा, ठीक आहे, हे टपाल फक्त 2च पेजेसचं आहे. आलं लक्षात? जर हे पेज 200 पेज, हे टपाल 200 पेजेसचं राहिलं असतं आणि तुम्हाला टिप्पणी लिहिताना तुम्ही बघा फ्लॅग लावता वेगळे वेगळे, तुम्ही फाईल बनवता त्यांना लाल, निळे, हिरवे, पिवळे वेगळे वेगळे फ्लॅग लावता. तर इलेक्ट्रॉनिक सिस्टम मध्ये ते फ्लॅग कसे लावायचे ते मी आपल्याला दाखवतो. तर मला काय करायचं, आता मला टिप्पणीच्या इथे लिहायचं आहे की वरिष्ठ माझी जेव्हा टिप्पणी वाचतील ना तेव्हा त्यांना फ्लॅग दिसला पाहिजे. तर मी काय लिहितो इथे, वाचावे, कृपया वाचावे, असा एक काहीतरी टेक्स्ट लिहितो ABC आणि याला सिलेक्ट करतो. याला सिलेक्ट करायचं आणि इथे रेफरन्सिंग ऑप्शन आहे. या रेफरन्सिंग ऑप्शनला मी क्लिक करेल. तो विचारेल की कुठल्या पेजला तुम्हाला फ्लॅग लावायचा आहे, कुठल्या पेज नंबरला. आता इथे 2च पेज आहे म्हणून 2, जर 100 पेज राहिले असते तुम्हाला 100ची लिस्ट दाखवली असती, त्या पर्टिक्युलर तुम्ही पेजला फ्लॅग लावू शकले असते. तर मी पेज नंबर 2 ला देतो आणि ओके म्हणतो. आता बघा इथे लिंक स्वरूपात तयार झालं, एक लिंक तयार होऊन गेली. मी इथे या लिंकवर जेव्हा मी क्लिक करेल किंवा वरिष्ठ तुमची ही फाईलवर या टिप्पणीवर जेव्हा क्लिक करतील त्यांना पेज नंबर 2 जे हायलाइट होऊन मिळेल. ओके, 70 पेज राहिलं असतं आणि 32व्या नंबरच्या पेजला मी लिंक केलं असतं तर मला 32 नंबरचं पेज हायलाइट होऊन आलं असतं. आलं लक्षात? याला म्हणतात फ्लॅग लावणं. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपण फ्लॅग लावला. फ्लॅग लावण्यासाठी काय केलं, इथे टायपिंग केलं, याला सिलेक्ट केलं आणि इथे रेफरन्सिंग ऑप्शन वापरून पेज नंबर निवडून घेतलं. हे रेफरन्सिंग ऑप्शन वापरून पेज नंबर निवडून घेतलं. एवढंच केलं. आलं लक्षात सगळ्यांना? फ्लॅग लावायचं समजलंय का? काय अडचण? फ्लॅग लावताना काळजी मात्र एक घ्यायची, ज्या गोष्टीला, ज्या टपालला तुम्ही फ्लॅग लावता तो इकडे ओपन पाहिजे, तरच रेफरन्सिंग ऑप्शन वर्क करेल. हे टपाल इथे दिसलं राईट साईडला जर दिसणार तर तुम्ही फ्लॅग लावू शकणार. पर्टिक्युलर पॅराग्राफला सुद्धा फ्लॅग लावता येतो, पण कधी लावता येईल, जेव्हा वरिष्ठांकडे ही फाईल जाईल आणि वरिष्ठ मागच्या व्यक्तीचा, म्हणजे ही फाईल जेव्हा अव्वल कारकुनांकडे जाईल तेव्हा क्लर्कने टायपिंग केलेल्या टिप्पणीच्या पर्टिक्युलर पॅराग्राफला ते फ्लॅग करू शकतात, म्हणजे हायलाइट करू शकतात. आलं लक्षात? ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का? आता आपल्याकडे काय झालं, टपाल पण झालेलं आहे, टिप्पणी पण झालेली आहे. आता आपल्याला एक लक्षात घ्या, इथे एक मेनू दिलाय TOC. हा मेनू बघा. TOC म्हणजे काय, या संचिकेशी निगडीत, या फाईलशी निगडीत जे जे GR असतील, जे जे ते टिप्पण्या असतील, ज्या ज्या तुम्ही आदेश बनवले ते सगळं कुठे सापडेल तुम्हाला, TOC म्हणजे टेबल ऑफ कंटेंट मध्ये सापडेल. तर आता मला बघायचे, मला काय करायचं, आता GR जोडायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की आता ई ऑफिसचं आहे, तर ई ऑफिसचं एखादी GR तुम्हाला जोडायचा असला, बरोबर, एक्झाम्पल स्वरूपात घ्या, तर तुम्ही काय करणार, GR जोडणार. कुठे जोडायचा तो GR, तर रेफरन्स मध्ये जोडायचा, किंवा एखादी संदर्भ पत्र राहिलं असं तुम्ही कुठे जोडू शकता, तर रेफरन्स या फील्ड मध्ये ऑप्शन मध्ये जोडू शकता. मी रेफरन्सला जाईल आणि ऍड रेफरन्स म्हणेल आणि कुठलाही GR मी जो माझ्याकडे अवेलेबल असेल तो मी जोडून घेऊ शकतो. ओके, मी एक्झाम्पल स्वरूपात हा GR जोडून घेतला. आलं लक्षात आपल्याला? आता GR कुठला जोडणार, ज्या संदर्भाची तुम्ही फाईल बनवताय. फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती जर लँड एक्विशनची फाईल बनवत राहिला असता तर त्यांनी कोणता GR जोडला असता, आता लेटेस्ट LARR, तो लँड एक्विशन रिहॅबिटेशन अँड रिसेटलमेंटचा GR 2013चा, तो तुम्ही जोडू शकले असते. 13 ऑक्टोबर 2013चा, हा तो GR आहे, तो तुम्ही जोडू शकले. 26 सप्टेंबरचा आहे वाटतं, 26 सप्टेंबर 2013चा GR तुम्ही जोडू शकले असते. एखादी जर तुमचा रस्त्याची टेनन्सीचा राहिला असता, रस्ता मागणीचा, तर तिथे काय GR आपलं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चा 143 हा GR जोडू शकले असते. एखादी रेफरन्स लेटर राहिलं, ई ऑफिसचं राहिलं, तर 2020चं जे लेटर आहे ऑक्टोबर 2020चं, ते तुम्ही जोडू शकले असते. इथपर्यंत समजलं GR पर्यंत. म्हणजे आपल्या संचिकेत काय झालं आतापर्यंत, टिप्पणी झाली, टपाल झालं, GR झालं. आता काय राहिलंय, आपल्याला आदेश बनवायचा आहे. हे कामकाज सगळं आपण क्लर्कचं करतोय. इथपर्यंत जर काही समजलं नसेल तर प्लीज विचारून घ्या, मी रिपीट करतो, हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला स्वतःला वर्क करायचंय काम याच्यावर, म्हणून सांगतो. काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा.
समजतंय? काही अडचण असेल तर प्लीज विचारून घ्या. कंटिन्यू करू. आता मला आदेश बनवायचा आहे. ठीक आहे. तर आदेशच्या फॉर्मॅट बनवण्यासाठी म्हणजे क्लर्क काय करेल, असा नमुना बनवून ठेवेल की वरिष्ठ त्याच्यावरती फक्त त्या पत्रावरती फक्त साईन करतील. ओके, अशी एक ऑर्डरची कॉपी बनवून ठेवेल ते. तर कुठे जातील ते, त्याच्यासाठी कुठलं ऑप्शन वापरायचं आहे, तर ड्राफ्ट ऑप्शन वापरायचं आहे. बघा, हे ड्राफ्टिंग वेगळं राहतं आणि ई ऑफिस मधलं ड्राफ्ट ऑप्शन आहे कशासाठी आहे, तर तुम्हाला पत्र म्हणजे आदेश किंवा ऑर्डर बनवण्यासाठीचा जो फॉर्मॅट अपलोड करायचा असतो तो कुठे करायचा आहे, ड्राफ्ट ऑप्शनला. लिहून घ्या. ड्राफ्ट म्हणजे काय, तर तुमचे ऑर्डर, आदेश किंवा पत्र, कोणी त्याला ऑर्डर म्हणतं, कोणी आदेश म्हणतं, कोणी पत्र म्हणतं. ठीक आहे. क्रिएट न्यू या ऑप्शनला आहे. ड्राफ्टचा मी क्रिएट न्यू ला जाईल. एक नवीन इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल अशा पद्धतीचा. इथे पण सेम तुम्ही टायपिंग करा, तुम्ही पेस्ट करा, किंवा तुम्ही जर पीडीएफ एखादी बनवून ठेवलेली असेल तर तुम्ही ती अपलोड करा. आता जर मला पीडीएफ अपलोड करायची राहिली असती एखादी डॉक्युमेंटची, तर मी इथून अपलोड केली असती. असं मी एक नमुना पत्र बनवून ठेवलंय की ज्याच्यावरती मान्य तहसीलदार साहेब साईन करतील. ते काय पत्र, काय त्याच्या पत्राचा फॉर्मॅट काय आहे, की ते एक अशी ऑर्डर तयार केली की तुमच्या कार्यालयाचे नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर कोण आहे हे तुम्ही कोणाला कळवताय, तर मान्य जिल्हाधिकारी पुणे यांना कळवताय. त्याचा तुम्ही फॉर्मॅट बनवून ठेवला आणि इथे ब्लँक ठेवलं, जागा सोडली. इथे इथे काय जागा सोडली, तर इथे डिजिटल साईन होईल वरिष्ठांची. आलं लक्षात? एक तर हा या पद्धतीने तुम्ही करू शकले असते, किंवा तुमच्याकडे जर टायपिंग केलेलं असेल काही, फॉर एक्झाम्पल टायपिंग केलेला मी नमुना बघतो आणि तो पेस्ट करतो. आता माझ्याकडे हे टायपिंग केलेलं आहे, तो मी इथे पेस्ट करून घेतला. असा एक नमुना बनवलाय. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय अबक पुणे जिल्हा. ठीक आहे. त्याचा कावी नंबर वगैरे सगळं लिहिलं, विषय लिहिला, मास्टर ट्रेनर आणि नोडल अधिकारी यांच्या नेमणूक बद्दल अहवाल. आता मला कोणाला मास्टर ट्रेनर बनवायचे, तर मी विकास यांना बनवतो. एक्झाम्पल स्वरूपात समजूया. विकास मास्टर ट्रेनर मला समजून घ्या, सॉरी नोडल अधिकारी मला समजून घ्या एक्झाम्पल स्वरूपात माने मॅडमांना बनवायचं आहे, तर माने मॅडमांचं नाव टाकेल. ठीक आहे. पदनाम त्यांचं नायब तहसीलदार. यांचं पदनाम अभियंता. ठीक आहे. असं लिहून घेतलं मी सगळं. मला काही कॉलम वाढवायचे असेल तर मी वाढवू शकतो. असं सगळं मी एक बनवून ठेवलं आहे आदेश. आता मला काय करावं लागेल, सेव्ह करावं लागेल. सेव्ह करण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्या मान्य तहसीलदार किंवा मान्य प्रांत अधिकारी यांच्या सहीने एखादी तुम्ही ऑर्डर बाहेर देता, तेव्हा त्याच्यासोबत काय जोडता, तर मूळ अर्ज जोडता. बरोबर आहे. सिटीजनला देता किंवा इतर कुठल्या कार्यालयाला देताना जर तुम्हाला जोडायचं असलं तर मूळ अर्ज जोडावा लागतो. तो मूळ अर्ज कसा जोडायचा ते बघून घ्या. तर इथे बघा हे ऑप्शन आहे राईट साईडला, कुठला ड्राफ्ट बनवताय तुम्ही, तर न्यू आहे. आता न्यू ड्राफ्ट आहे म्हणून फ्रेश ड्राफ्ट आहे. नंतर काय आहे, रिसिप्ट. आता याच्यात लक्षात घ्या, तुम्हाला रिसिप्ट म्हणजे तुम्हाला मूळ अर्ज, मूळ टपालेला जोडायचं आहे का, तर हो जोडायचं आहे. कुठलं, तर हे वालं. आणि खाली त्याला अटॅचमेंट म्हणून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जसं तुम्ही अटॅचमेंट म्हणून सिलेक्ट करणार तर ते इथे येऊन जाईल खाली बघा माऊस पॉइंटरवर. म्हणजेच काय होईल, जेव्हा मान्य तहसीलदार साहेब याच्यावर साईन करतील आणि हा डॉक्युमेंट बाहेर जाईल, तेव्हा याच्यासोबत ई ऑफिस माध्यमातून मूळ अर्ज सुद्धा यासोबतच बाहेर जाईल. आलं लक्षात आपल्याला? म्हणून इथे काय केलं आपण, रिसिप्ट इथून सिलेक्ट करून घेतली आणि ऍड ऍज अटॅचमेंट ऑप्शन सिलेक्ट करून घेतला. तो चेक मार्क इथे येऊन गेलं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, फक्त रिमूव्ह करतो मी. आणि काय करायचं, फक्त सेव्ह म्हणायचं आहे. आदेशला सेव्ह करणं गरजेचं आहे. टिप्पणीला सेव्ह करायची कुठेही आवश्यकता नाही. टिप्पणी प्रति सेकंदाला प्रत्येक वेळेस सेव्ह होत असते. लाईट गेली, तुमच्या मशीन खराब झालं, काही झालं, तुम्ही जसं दुसऱ्या मशीनवर लॉगिंग करणार, तुम्हाला तुमचं टायपिंग केलेलं सेम मिळेल, त्याच्यात काही बदल येणार नाही. मात्र ड्राफ्ट हा आपल्याला सेव्ह करून घ्यावा लागत असतो. जोपर्यंत आपण आपला आदेश बाहेरपर्यंत दुसऱ्याला सेंड करून देत नाही, तोपर्यंत आपण मल्टिपल वेळा त्याच्यात एडिट आणि चेंजेस करू शकतो. आता मला एडिट करायचं काय राहिलं, माझी तारीख राहून गेली तिथं, मी ते तारीख टाकून घेईल, जे पण असेल ते. ठीक आहे. हे सगळं टायपिंग तुम्ही करून घेतले, तारीख टाकून घेतली, तुमचं सगळं चेंजेस झालं. तुम्हाला अजून काही चेंजेस करायचे तुम्ही ते करून घेतलं.
फक्त पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला, अपडेट म्हणावं लागेल. आलं लक्षात? अपडेट करून घेतलं तुम्ही. आता मला पुन्हा आठवलं की माझ्या टिप्पणीवरती मला काहीतरी टायपिंग करायचं राहिलं होतं, तर इथून कुठेही बॅक बटन यूज करण्याची गरज नाही. जस्ट काय करायचं, आता आपण फाईलवर वर्क करतो म्हणून हा पहिला सिम्बॉल आहे होमचा सिम्बॉल आणि यप आहे त्याच्यात, म्हणजे काय, फाईल होम. मी जसं याच्यावर क्लिक करेल तसं मी पुन्हा माझ्या टिप्पणीवर चालला जाईल. मला त्याच्यात काही चेंजेस करायचे असेल, नंबर टाकायचे असेल, तर मी त्याच्यात सगळं काही लिहू शकतो, जे पण लिहायचं असेल ते. ओके, जे पण टायपिंग करायची ती मी टायपिंग कंप्लीट करू शकतो. आपण बघू शकता. पुन्हा मला माझ्या आदेशवर जायचं असलं, मला माझ्या आदेशवर जायचं असेल तर मी काय करेल, आता ड्राफ्टला जाऊन काय करेल, व्ह्यू करेल, व्ह्यू ड्राफ्ट, आणि तो ड्राफ्ट आपल्याला इथे दिसेल. फक्त मी त्याला काय करेल, ओपन करून व्ह्यू करून घेईल. आलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? आता आपल्याला सेंडची प्रोसेसर बघायची आहे, म्हणून याच्यानंतर याच्यामध्ये मला चेंजेस करता येणार नाही. काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारून घ्या, मग आपण नेक्स्ट लॉग इन वर जावं लागेल आपल्याला. काही क्वेश्चन आहे का? ठीक आहे, तर मी काय करतो, सेंड ऑप्शन वापरेल. हा विचारा सर, प्रत्येक टपालाला टिप्पणी करणे आवश्यक आहे का? हा बघा कसं राहतं, तुम्ही फक्त टिप्पणीच्या इथे ऍड ग्रीन नोट वरती एक शब्द लिहा, काहीतरी ओके लिहा किंवा विषय लिहा फक्त, आणि सोडून द्या. त्याचं कारण असं आहे, तुम्ही टपालच्या टपालच जसं सेंड केलं ना, समजून घ्या तुमच्याकडे 100 टपाल आले आणि तुम्ही टपाल म्हणून टपाल फक्त सेंड करत गेले, तर काय होईल, तुम्ही फक्त टपालच काम केलं, तुम्ही संचिका बनवल्या नाही, याच्या काउंटच होणार नाही. म्हणून काय करायचं, त्या टपालला फाईल बनवायचं, जे असं मी बनवलं, आणि तुम्ही त्याच्यावरती फक्त एकच पॉईंट ओके शब्द किंवा त्याच्यावरती फक्त तुम्ही विषय टाकून द्या आणि बस, बाकी काहीच नका लिहू वाटलं तर. म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचं ना की माहिती स्तव काही पत्र असतात त्याच्यासाठी कसं करायचं, तर त्याच्यासाठी असं करावं लागेल तुम्हाला. ओके, आणि नंतर ती फाईल क्लोज करून घ्यायची. मी ते पण सांगतो आपल्याला, मला आठवण करून द्या, मी तुम्हाला रिपीट करून दाखवेल वाटलंस. इथपर्यंत हे जे आपण केलं त्याच्यात कोणाला काय अडचण असेल तर प्लीज विचारा, मी सांगतो, आपला विषय क्लिअर करतो. समजलंय? तुम्ही क्वेश्चन विचारा, तोपर्यंत मी नेक्स्ट जे आपले लॉग इन वाले त्यांना कॉल लावतो. काही क्वेश्चन आहे का, प्लीज विचारून घ्या. सर विचारा सर. सर, एखाद्या अर्जदाराला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल, निकाली काढायचं असेल, किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला आपल्याला पत्र द्यायचं आहे, कसं द्यायचं? ते कसं द्यायचं असं? हा, ठीक आहे. हे बघा, आता इथे काय लिहिलं होतं, आदेशचा तुम्ही फॉर्मॅट बनवून घेतला होता. इथे काय लिहिलं होतं, मान्य जिल्हाधिकारी पुणे. तसं इथे काय लिहिलं, मान्य विभागीय आयुक्त पुणे. आणि तुमचा फॉर्मॅट तर तुम्हाला फॉर्मॅट तर अपलोड करावा लागेल, वरिष्ठ त्याच्यावर साईन करतील. आता आपण काय केलं, आता आपण फक्त अजूनपर्यंत क्लर्कच्या लॉग इन वर आहोत, आपण अजून वरिष्ठांच्या लॉग इन वर गेलेलो नाही आहोत. आणि लक्षात, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की कसं पाठवलं जाईल, पत्र कशा पद्धतीने पाठवलं, ट्रॅव्हलिंग कशी होईल ते पूर्ण दाखवतो. जस्ट 1 मिनिट, मला फक्त त्या युजरचं लॉग इन पासवर्ड घेऊ द्या. तोपर्यंत दुसरा काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आपल्याला. आता मी काय करतोय की ही जी फाईल होती, ही आपण कंप्लीट जी टिप्पणी लिहिली, आपण जे आदेशचा फॉर्मॅट बनवला, जे GR जोडले, जे आपण टपाल होतं त्याच्यासोबत, ते सगळं जे जोडून घेतलेलं होतं, ते काय करू आपण, पूर्ण कंप्लीट बंच कोणाला पाठवू, तर वरिष्ठांना पाठवू.
ठीक आहे. हा कम्प्लीट बंच कोणाकडे जाईल? वरिष्ठांकडे जाईल. तर मी याला काय ऑप्शन वापरेल? सेंड ऑप्शन वापरेल. आता बघा इथे सीसी ऑप्शन निघून गेला. मी बोललो संचिका म्हणजे फाईल जी ही एका वेळेस एकाच व्यक्तीला जाते. तर मी काय करेन? वरिष्ठांना पाठवेल फाईल. आता माझ्याकडे ज्यांचे लॉगिन आहे मी त्यांना पाठवतो. मी मान्य नायब तहसीलदार जे आहे त्यांना पाठवतो आहे ही फाईल. आता बघा इथे सेंड ऑप्शन आहे. जर इथे यांची ई साईन आधार रजिस्ट्रेशन राहिलं असतं या क्लर्कचं किंवा डिजिटल साईन रजिस्टर राहिले असतं तर हे ऑप्शन इनेबल झाले असते. ते कसं करायचं मी ते आपल्याला दाखवतो. ते फक्त कुठून करायचे ही वन टाइम असाइनमेंट राहणार आहे. ते तुम्हाला रजिस्टर करून घ्यावं लागणार आहे. पहिले मी सेंड करतो फाईल. बघा फाईल सेंड झाली. तर ती कशात दिसेल? फाईलच्या सेंट मध्ये दिसेल. कोणाला पाठवली, कधी गेली, किती वाजता गेली तो सगळा टाइम दिसेल. आणि तिच्या कंटेंट आता आपल्याला बघायचं असेल, पाठवलेली गेलेली फाईल आपल्याला बघायची असेल तर इथे काय दिसतं बघा. ज्यांनी पाठवलं त्यांचं नाव आणि त्यांचं पदनाम इथे दिसतं. किती वाजेला पाठवली ते इकडे दिसतं. किती तारखेला? 8/1/2025 2:10 पाठवली आहे हे इथे दिसतं. आता मात्र याच्यात काही चेंजेस करता येणार नाही. एक वेळ आपल्याकडनं सेंड झाली या टिप्पणीमध्ये आपल्याला आता काही चेंजेस करता येणार नाही. याच्यात जर आपल्याला काही चुकलं, काही चेंजेस करायचे असलं तर वरिष्ठांकडनं पुन्हा आपल्याला ती पुलबॅक एक तर करून घ्यावं लागते किंवा त्यांच्याकडनं पुन्हा आपल्या इनबॉक्सला ती सेंड करून म्हणजे त्यांच्या मार्फत त्यांना सांगावं लागतं की आम्हाला परत सेंड करा आणि मग आपल्या ती इनबॉक्सला येते आणि आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आलं लक्षात? आता सेंड झाली. आता कोणाला गेली? ती वरिष्ठांना. मी काय करतो? वरिष्ठांचं लॉग इन करतो. आता मी पुन्हा काय करेल? माझ्या आपली वेबसाईट आपली ओपन करून घे myoffice.maharashtra.gov.in. मी त्या युजरचं लॉग इन करतो. सर आवाज येत नाही तुमचा आवाज. ओके ओके ठीक आहे. ओटीपी जोपर्यंत रिसिव्ह होतो तोपर्यंत आपण एक काम करूया की युजरचं एक जस्ट 1 मिनिट. मी हे सांगत होतो आपल्याला की आधार रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. मी पुन्हा म्हणून क्लर्कच्या लॉग इनला आलो आणि तिथे आपल्याला दाखवतो की आधार रजिस्ट्रेशन कसं करायचंय. तर इथे जायचं रिसिप्टला. याच्यामध्ये रजिस्टर फॉर मेन मेनूला जायचं. इथे बघा रजिस्टर फॉर सायनिंग हा मेन मेनू आहे. याच्यामध्ये ई साइन रजिस्ट्रेशन हा सब मेनू आहे आपला. ई साइन रजिस्ट्रेशन. त्यानंतर इथे एक ऑरेंज कलरचं बटन दिलंय रजिस्टर फॉर ई साइन. यावर मी क्लिक करेल. इथे मी हे दोघांना कन्सर्न देऊन देईल. ओकेवर क्लिक करेल. या स्क्रीनवर काय करायचंय? या स्क्रीनवर काय करायचंय? या स्क्रीनवर काय करायचंय? तर आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि ओटीपी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तो पुट करायचा आहे. याने काय होईल? आपलं वन टाइम आधार रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. आलं लक्षात? ठीक आहे. हे असं प्रत्येकाने करून घ्यायचंय आधार रजिस्ट्रेशन. आता माझ्याकडे त्यांचा आधार नंबर नव्हता म्हणून मी करू नाही शकलो.
कुठून गेलो मी मेन मेनूला गेलो तिथे रजिस्टर फॉर सायनिंग ई साइन रजिस्ट्रेशन. आलं लक्षात. आता मी काय करतो आपण ज्यांना फाईल पाठवली ती त्यांच्या लॉग इनला जातो. कोणाला पाठवली ती आपण वरिष्ठांना फाईल नायब तहसीलदार साहेबांना. तर बघा त्यांचं नाव त्यांचं डेजिग्नेशन इथे येऊन गेलं. त्यानंतर मी काय करेल ई फाईलला जाईल. ई फाईलला गेल्यानंतर फाईल मध्ये इनबॉक्सला बघा इनबॉक्स मध्ये एक इनबॉक्स आहे परत इनबॉक्स मध्ये इनबॉक्स आहे काय तसं का दिलंय की मल्टिपल फोल्डर तुम्हाला बनवता येतं म्हणून. तर इनबॉक्स मध्ये ही फाईल आलेली आहे वरची मी तिला ओपन करून घेईल. ठीक आहे. आता त्यांना काय दिसलं की टिप्पणी एक फाईल आलेली आहे ती कोणाकडनं आलेली आहे त्यांचं नाव आणि डेजिग्नेशन. ती रेव्हेन्यू असिस्टंट यांनी पाठवली किती वाजता पाठवली त्याचा टाइम आला. राईट साईडला काय दिसेल त्या फाईल सोबत काय कोणतं टपाल आहे ते बघण्यासाठी इथे क्लिक करेल. ते टपाल आपल्याला आता व्ह्यू होऊन जाईल. त्यात काय सर आवाज येत नाही का सर? आवाज येत नाही तुमचा. आवाज माईक ऑन आहे ना व्यवस्थित. आता पण येत नाही आवाज. हॅलो येतोय. हॅलो आवाज येतोय सर? हो येतोय. येतोय. ओके 1 मिनिट. तर आता क्लिअर आहे ना आवाज? सर आता क्लिअर आहे आवाज? हो येतोय. ओके 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 सर कंटिन्यू करूया. तर बघा वरिष्ठांनी लॉग इन केलं त्याच्यानंतर त्यांच्या फाईलच्या इनबॉक्सला एक फाईल आली होती त्यांनी व्ह्यू करून घेतली. कोणी पाठवली होती त्यांचं नाव इथे येऊन गेलं. आता आधार बेस साईनने पाठवली असती तर इथे ई साईन किंवा डीएससी साईनचा सिम्बॉल म्हणजे ग्रीन टिक आली असती. पण त्यांनी फक्त सेंड ऑप्शन वापरला म्हणून इथे ग्रीन टिक आलेलं नाही फक्त नाव आणि पदनाम आलंय. आलं लक्षात? कारण की आधार रजिस्ट्रेशन नव्हतं. आता राईट साईडला काय आपल्याला दिसतं की ह्या फाईल सोबत मूळ अर्ज कोणता होता तो आपल्याला मूळ अर्ज मूळ टपाल आपल्याला दिसून येतोय. आता यांना काय बघायचंय की या सोबत कुठला जीआर जोडला आहे का. तर कुठे बघणार मी सांगितलं इथे आपल्याला सगळं फाईल इथे राहील टीओसी मध्ये रेफरन्स मध्ये सगळं राहील. हा जीआर असेल हा जीआर डाउनलोड करून वरिष्ठ बघू शकतात. आता बघताना त्यांना डाउनलोड करूनच बघावं लागेल कारण की तो जर इथे ओपन करायचं राहिला असतं तर ई ऑफिस मध्ये मल्टिपल जीआर साठले असते आणि ते लोड राहिला असतं म्हणून त्यांनी अटॅच ऑप्शन दिलंय फक्त. म्हणजे जर जीआर वरिष्ठांना वाचायचा राहिला तर ते डाउनलोड करून वाचू शकतात. तुम्ही टिप्पणीमध्ये तसं लिहू शकता पेज नंबर या जीआर नुसार या गोष्टी दिलेल्या आहे तुम्ही टिप्पणीमध्ये तसं मेन्शन करू पण शकतात. ओके. आता पुढचं काय आहे लक्षात घ्यायचं की यांना काय बघायचं काही याच्यासोबत ऑर्डर जोडली आहे का आदेश जोडला असेल का. तो कुठून बघू शकता एक तर ड्राफ्टला जाऊन व्ह्यू ड्राफ्ट करू शकता किंवा इथं टीओसी मध्ये जाऊन ड्राफ्ट लिस्ट चेक करू शकता. तर बघा इथे ड्राफ्ट म्हणजे आदेशचा फॉर्मॅट जोडलाय का ते व्ह्यू करतील. तो व्ह्यू करून घेतला त्यांना दिसलं की असा असा आदेश जोडून आलेला आहे. लक्षात आलं. आता वरिष्ठांना वाटलं की बाबा एकच मास्टर ट्रेनर पुरेसा नाहीये. पुणे जिल्हा खूप मोठा आहे तालुका खूप मोठा आहे तो हवेली किंवा इतर अजून एक त्यांना इंजिनियर हवा आहे किंवा अजून एक मास्टर ट्रेनर हवा आहे. तर ते काय करतील एडिटला जाऊन वरिष्ठ जी व्यक्ती आहे ते त्याच्यात ऍड करू शकतात काही चेंजेस करू शकतात आदेशवर. म्हणजे तुमच्या आदेशवरती काही चेंजेस आवश्यक असलं तर ते करता येऊ शकतं. मी काय करतो एक अजून मास्टर ट्रेनर वाढवून घेईल. संजय ठीक आहे. सेम बाकीचे त्यांची माहिती भरून घेईल ही भरायची असेल फॉन्ट मला वाढवायचे कमी जास्ती करायचे ते सगळं करता येईल. असं पद्धतीने काय करतील वरिष्ठ पण ड्राफ्ट मध्ये चेंजेस करू शकतात का कारण की मी टायपिंग केलं होता अपलोड केला असता तर त्यांना रिमूव्ह करून नवीन अपलोड पण करता आला असता कारण की ते सिनियर आहेत. आलं लक्षात. त्यानंतर काय होईल याच्यावरती जर अप्रूव्ह केलं आता बघा मी बोललो तो रोल असाइनमेंट एक पॉईंट बोललो तो अधिकार कोणाला दिलाय ड्राफ्ट अप्रूव्ह करायचा आणि ड्राफ्ट साईन करायचा वरिष्ठांना दिलाय. हा जर ड्राफ्ट अप्रूव्ह एक वेळा केला त्यानंतर मात्र याच्यात चेंजेस करता येणार नाही. मग मी आता काय करतो अप्रूव्ह म्हणतो तो विचारतो की यानंतर याच्यात चेंजेस करता येणार नाही करायची का प्रोसेस तर यस. तर ड्राफ्ट आता अप्रूव्ह झाला.
अप्रूव्ह झाला म्हणजे तो काय झाला, साईन करण्यासाठी रेडी झाला. आता काय करतील वरिष्ठ, याच्यावरती साईन करतील. कशा पद्धतीने साईन करू शकता ते, एक तर ई साईन करू शकता किंवा डिजिटल साईन करू शकता. तिसरं ऑप्शन आहे इंक साईन, ते आपल्याकडे वापरत नाही. ई साईनला जायचं, कस्टम ऑप्शन वापरायचं, कस्टम विथ ओटीपी. डिफॉल्ट वापरला तर काय होणार आहे, साईन पेजच्या बॉटमला होणार आहे. आवाज येतोय सर, काही इश्यू आहे सर? नाही येतोय आवाज. ओके ठीक आहे. तर बघा ड्राफ्ट वरती आपल्याला काय करायचे, आदेश वरती आता वरिष्ठ म्हणजे मान्य तहसीलदार साईन करताय असं कन्सिडर करा. तर साईन करण्यासाठी त्यांना दोन ऑप्शन मग अवेलेबल आहे, एक तर ई साईन आधार बेस करू शकता, एक तर डीएससी ने करू शकतात. तर ई साईन ने करायचं असलं किंवा डीएससी ने करायचं असलं तर इथे कस्टम ऑप्शन वापरायचं आहे. कस्टम का वापरायचं, जर डिफॉल्ट वापरलं तर पेजच्या डाऊन साईडला म्हणजे लेफ्ट साईडला कुठे होईल, साईन या कोपऱ्याला साईन होईल. पण आपल्याला तसं चालतं का, नाही. तर आपलं जिथे पदनाम लिहिलंय तिथे आपल्याला साईन आवश्यक असते. तर मी काय करतो, कस्टम निवडतो, ई साईन कस्टम विथ ओटीपी हे ऑप्शन निवडेल. आणि मी काय करेल, माझ्या इथे आदेशवर जाईल, तिथे बरोबर मी असा एक बॉक्स क्रिएट करेल माऊसचा उपयोग करून. बॉक्स क्रिएट करून घेईल आणि साईन म्हणेल. साईन म्हटल्यानंतर काय करेल, आधार रजिस्ट्रेशन झाले म्हणून प्रत्येक वेळेस आधारचे शेवटचे 3 अंक लागतील आणि ओटीपी लागेल. आता मी आधारचे शेवटचे 3 अंक त्यांचे टाकतो, ओके म्हणतो. त्यानंतर तो ऑटोमॅटिक आधारच्या सर्व्हरवर म्हणजे आधारच्या जे गेटवे आहे त्याच्यावरती मूव्ह होईल आणि ओटीपी साठी जाईल. तोपर्यंत तुमचे काही क्वेश्चन असेल तुम्ही विचारा. ओटीपी रिसिव्ह करतोय, आपली थोडीशी स्टेप राहिली आता. तर आपण बघू शकतात की डॉक्युमेंट ओटीपी रिसिव्ह झाला होता त्यांना आणि डॉक्युमेंटवर डिजिटल साईन झालेली आहे. त्यांचं नाव, तारीख, 14:27:33 साईन झाली, हे सगळं डिटेल दिसून आलं लक्षात. म्हणून इथे फक्त पदनाम तुम्हाला टाकावं लागेल, नाव ऑटोमॅटिकली डिजिटली साईन वर तिथे येणार आहे. इथपर्यंत समजलं आहे का, प्लीज सांगा. आता आपल्याला डिस्पॅचची प्रोसिजर समजून घ्यायची. आपल्याला सगळं काही इश्यू आहे तर मी डिस्पॅचची प्रोसेस दाखवतो मग. तर बघा वरिष्ठांना जेव्हा साईन होऊन जाईल वरिष्ठांची, तेव्हा आपण कुठे चेक करायचं आहे की फाईल कोणाला पाठवायची. आता वरिष्ठ काय करतील, फाईल कोणाला पाठवायची हे बघण्यासाठी. हा सर विचारा. हॅलो, हा ठीक आहे सर, ठीक आहे. तर आपल्याला बघायचं राहिलं म्हणजे वरिष्ठांना बघायचं राहिलं की फाईलचे ट्रॅव्हलिंग कसं झालंय, तर ते कुठून बघू शकतात. तर हा पहिला मेनू आहे मुवमेंट. मुवमेंट मध्ये काय दिसतं की फाईल ट्रॅव्हल कशी झाली. बघा इथून क्लर्क कडनं डायरेक्ट नायब तहसीलदारांकडे आली, कारण की माझ्याकडे आता 2च लॉग इन होते. इथे तुमच्याकडे कसं आहे, इनवर्ड वरनं क्लर्क कडनं तुमचे हेड क्लर्क कडनं नायब तहसीलदार, मग तहसीलदार, असं पूर्ण तिथे प्रवास तुम्हाला तो फाईलच्या दिसून येईल. आलं लक्षात. आता मग हे काय करतील, मान्य तहसीलदार काय करतील, संबंधित जी फाईल होती ती कोणाला पाठवून देतील, ज्यांनी तयार केली होती. डिस्पॅच ते स्वतः करणार नाही, संबंधित क्लर्क जे आपल्याकडे डिस्पॅच प्रोसेस करतो. मग ते काय करतील, आता कोणाला पाठवतील, तर ज्यांनी फाईल बनवली होती. मी पुन्हा सेंड ऑप्शनला जाईल. तो विचारतोय की त्यांना टिप्पणी लिहायची आहे का. तर बघा मी काय करतो, वरिष्ठांना पण टिप्पणी लिहायची राहिली, मार्किंग त्यांचे लिहायचे राहिलं, रिमार्क तर लिहू शकता. अप्रूव्ह, ऍड ग्रीन नोट केलं आणि अप्रूव्ह म्हटलं, अप्रूव्ह आहे. सांगितल्याप्रमाणे जर पर्टिक्युलर पॅराग्राफला जर तुम्हाला हायलाइट करायचं राहिलं तर कसं लिहिणार. आता मी इंग्लिश मध्ये लिहितो, प्लीज रीड, आणि मी याला सिलेक्ट करतो आणि मला आता पॅराग्राफला हायलाइट करायचं. तर मी सांगितलं की ज्याला हायलाइट करायचं, ज्याला फ्लॅग लावायचे ते राईट साईडला ओपन पाहिजे. म्हणून मी इथे काय करेल, या ऑप्शनला जाईल, प्रिव्हियस नोट्स ऑप्शनला जाईल आणि याला जस्ट या माझ्या टेक्स्टला सिलेक्ट करेल आणि ते रेफरन्सिंग ऑप्शनला जाईल, रेफरन्सिंग ऑप्शनला, आणि काय करेल, पहिली टिप्पणी होती त्याच्यातला पर्टिक्युलर हा पॅराग्राफ, राज्य शासनाचे शासकीय कामकाज हा जो शब्द आहे याला हायलाइट करायचा असेल तर मी याला सिलेक्ट करून घेईल आणि ओके म्हणेल. आता जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल
या लिंक वर मी जेव्हा क्लिक करेल तर बघा तो पर्टिक्युलर पॅराग्राफ वेगळ्या कलर मध्ये आपल्याला दिसून येईल, हायलाइट होऊन दिसून येईल. आलं लक्षात सगळ्यांना? पॅराग्राफला कसं फ्लॅग लावता येतं, हा ई ऑफिसचा फीचर आहे. आता काय बघा लक्षात घ्या, इतकं त्यांनी पण त्यांची रिमार्क टाकले, हे सगळं लिहिलं गेलं. आता ते कोणाला फाईल पाठवतील, अप्रूव्ह केल्यानंतर क्लर्कला पाठवून देतील. जस्ट अ मिनिट. तर आपण आता काय करू, क्लर्कला फाईल पाठवून देऊ, साईन झालेली फाईल. सेंड करेल. आता या व्यक्तींचा कुठे दिसेल, ती फाईलच्या सेंट मध्ये दिसेल. बघा पहिला रिमार्क होता क्लर्कचा, त्यांचं नाव होतं, त्यांनी टिप्पणी लिहिली होती. दुसरा रिमार्क आहे अप्रूव्हचा, तो कोणी लिहिलाय, मान्य नायब तहसीलदारांनी लिहिलाय, त्यांचा टायमिंग आला. आता मी काय करतो, याला मिनिमाइज करतो आणि मी पुन्हा आपलं जे क्लर्क होतं त्यांचं लॉग इन करतो. त्यांना कुठे येईल ती फाईल, पुन्हा फाईलच्या इनबॉक्सला येऊन जाईल. मी पुन्हा आता क्लर्क यांचं लॉग इन केलेलं आहे, ई फाईलला जाईल. आता वरी क्लर्क काय चेक करेल की वरिष्ठांनी फाईल मध्ये काही त्रुटी दिली आहे किंवा अप्रूव्ह केली आहे का, साईन केली आहे, सगळं समजून येईल. फाईलच्या इनबॉक्सला गेलो, ती फाईल ओपन करून घेतली तर बघा इथे लिहिलेलं, त्यांना रिमार्क केलं की अप्रूव्ह केलेली, ह्या पॅराग्राफला हायलाइट केलेलं आहे, हे लक्षात आलं. ड्राफ्टवर साईन झाले का, तर व्ह्यू ड्राफ्टला जाईल, ड्राफ्ट मध्ये जाऊन व्ह्यू ड्राफ्ट करेल आणि इथे बघा ड्राफ्ट बघेल तर इथे स्टेटस काय दिसेल आपल्याला, साईन दिसेल, म्हणजे आदेशवर साईन झालेली आहे. आता काम काय राहणार आहे, क्लर्कचं काम काय राहणार आहे, आता आतापर्यंत तो सेंड 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 करत आला सगळ्यांना, पण आता काय करायचे, डिस्पॅच करायचंय. डिस्पॅच करायचंय, आता इथून लिहून घ्या, पुढे डिस्पॅचची प्रोसिजर लिहून घ्या. आपल्याला आता डिस्पॅच बघायचंय. डिस्पॅच करताना आपण बघा लक्षात घ्या, कुठेही डिस्पॅच करतो तेव्हा आपण फक्त आपला ज्याच्यावरती वरिष्ठांची सही झाली तो आदेश आणि मूळ अर्ज एवढाच डिस्पॅच करतो. आपले ऑफिसचे रिमार्क, आपले जी आर, आपण काय काय पॉइंट्स लिहिले, काय टिप्पण्या लिहिल्या आहे, आपण डिस्पॅच करत नसतो. आलं लक्षात? जेव्हा दुसऱ्या कार्यालयाला पाठवतो किंवा सिटीजनला आदेश देतो तेव्हा. आलं लक्षात? तर आपल्याला आता काय करायचंय, सेंड नाही करायचं, आता आपल्याला डिस्पॅच करायचं. डिस्पॅच कसं करायचं हे लिहून घ्या प्लीज. बघा डिस्पॅच करण्यासाठी काय करायचं असतं, मी माझा हा आदेश ओपन करून घेईन. डिस्पॅच कोणाला करावं सगळ्यात महत्वाचे हे लक्षात घ्या. डिस्पॅच करताना तुम्ही डायरेक्टली कलेक्टर ऑफिसच्या कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे तहसील मधनं डायरेक्टली कलेक्टर ऑफिस वाल्याला पण पाठवू शकता, विभागीय आयुक्तवाल्यांना पाठवू शकता किंवा राज्यात कुठेही पाठवू शकता. पण मी मागे पण सांगितलं, ई ऑफिसने आपल्याला दृष्टांत बदलायचा, सिद्धांत बदलायचा नाही कामाचा. म्हणून तुम्ही डिस्पॅच करताना ऑलवेज तुमचे आउटवर्ड जे क्लर्क आहे, आउटवर्कचं काम जे बघतात त्यांनाच डिस्पॅच करा, ते पुढे पाठवतील नोंदून. ओके, लक्षात घेतलं? डिस्पॅच करताना कोणाला करायचंय, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या आउटवर्ड क्लर्कला डिस्पॅच करायचंय. कसं करायचं तर इकडे बघा, आता आदेश ओपन करून घेतला, आदेशवर साईन झालेले दिसून आलं. इथे जाईल, मी एडिटला जाईल आणि ऍड रिसिपेंट म्हणेल, ऍड करेल, कोणाला पाठवायचे त्याला ऍड करेल. तर मी इथे काय केलं, इंट्रा ऑफिस निवडलं, ऑप्शन इंट्रा ऑफिस निवडलं. मी माझे ऑफिस निवडून घेईल. आता माझ्याकडे जे ऑफिस अवेलेबल आहे मी ते निवडतो, पुणे. त्यांच्यापैकी माझे जे आउटवर्क क्लर्क आहे मी त्यांचं नाव इथे सर्च करून घेईल, त्यांना सिलेक्ट करेल, आउटवर्ड क्लर्कला ऍड करेल आणि जस्ट क्लोज करून घेईल. तर इथे बघा आउटवर्ड क्लर्कचे डिटेल इथे येऊन जाईल, आउटवर्ड क्लर्क कोण होतं आपल्याला, आणि इथे फक्त अपडेट करून घेईल रेकॉर्ड माझा. त्यानंतर मला काय करावं लागेल, सेंड करायचं नाही तर इनिशिएट डिस्पॅच करायचंय. म्हणून काय करेल, इनिशिएट डिस्पॅच वर क्लिक करेल आणि सेंड विदाउट फॉलोअप हे ऑप्शन यूज करेल. सेंड विथ फॉलोअप करण्याची काही गरज नाही, विदाउट फॉलोअप ऑप्शनवर क्लिक करेल आणि माझा आदेश जो ज्यावर मान्य तहसीलदार साहेबांनी साईन केली होती तो आणि मूळ अर्ज हे जॉईन होऊन आउटवर्ड क्लर्क कडे चाललं जाईल. आता माझ्याकडनं, म्हणजे मी ऍज अ क्लर्क माझ्याकडनं डिस्पॅच झालं, मी कुठे बघावं, त्यासाठी ऑप्शन आहे, मेनू आहे बघा, डिस्पॅच. डिस्पॅचला जायचं आणि डिस्पॅचच्या इश्यूच्या सेंट मध्ये बघायचं.
डिस्पॅचच्या इश्यूच्या सेंट मध्ये बघायचं. तर आपण इथे बघू शकणार की आपला आदेश ज्याच्यावर साईन झाली तो इथे आपल्याला दिसून येईल. आलं लक्षात? आता काय करायचं आपल्याला, आउटवर्ड शेवटची स्टेप राहिली आहे, आउटवर्ड क्लर्क दुसऱ्या ऑफिसला कसं पाठवेल तेवढं आपल्याला बघायचंय फक्त. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का? कोणाला काय अडचण असेल तर लक्षात घ्या. आपण काय केलं, क्लर्क कडनं फाईल बनवून वरिष्ठांना पाठवली, वरिष्ठांनी साईन करून पुन्हा क्लर्कला पाठवली, क्लर्कने आता डिस्पॅच केलं. मी आता आउटवर्ड क्लर्क जे मी डिस्पॅच केलं होतं त्यांचं लॉगिंग करून घेतो. तोपर्यंत तुमचे काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. विकास समजला आहे का आपल्याला? हॅलो, आवाज येतोय ना माझा? हो येतोय सर. जुन्नर मधून बोलतोय सर. माईक म्यूट करा, बाकीच्यांनी माईक म्यूट करा. हॅलो, ऐकायला नाही जात का? हा सर विचारा. हा सर, तहसीलदार साहेबांच्या पुढे सुनावणीच्या केसेस चालतात नाही का, कलम 143, कलम 5, कलम 155 वगैरे वगैरे, आणि सुनावणी पण होत असते. मग त्या केसेस यामध्ये घ्यायच्या का, घेता येतात का? सर याचे उत्तर मी आपल्याला देतो, फक्त 1 मिनिटामध्ये डिस्पॅचची प्रोसेस दाखवून देतो आउटवर्डची, मग आपल्याला उत्तर देतो मी आपल्याला. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. तर बघा आता मी काय केलंय, आउटवर्ड क्लर्कचं आता काम बघायचंय. आउटवर्ड क्लर्क काय करेल, आउटवर्ड क्लर्कने लॉगिंग केलं, त्यांचं नाव डेजिग्नेशन इथे दिसलं, ई फाईलला गेले. जे क्लर्कने डिस्पॅच केलेलं डॉक्युमेंट होतं ते कलेक्टर ऑफिस पुण्याला आउटवर्ड क्लर्कला पाठवायचं. तर कसं पाठवणार, तर इथे बघा हे मेन मेनूला जाईल. आता आउटवर्ड क्लर्कने सगळं जे बघायचे ते कशात बघायचे, तर रिसिव्ह लेटर मध्ये बघायचं आहे. आउटवर्ड क्लर्कने कशात बघायचंय, कोणत्या मेनू मध्ये बघायचंय, रिसिव्ह लेटर. हा मेनू फक्त आउटवर्ड क्लर्क वाल्यांचाच कामाचा आहे, बाकीच्यांचा कामाचा नाहीये. आउटवर्ड क्लर्क वाल्यांनी इथे जायचं, रिसिव्ह लेटरला इंट्राई ऑफिसला जायचं. इंट्राई ऑफिसला गेल्यानंतर ते नाही ते दिसेल बघा, ते डॉक्युमेंट विथ अटॅचमेंट इथे दिसेल. जर त्यांना बघायचं राहिलं तर हा आदेश होता, याच्यावर साईन झाले दिसेल. आता त्यांना काय करायचं आहे, इथे बघा स्टेटस मध्ये काय लिहिलंय, नॉट डायराइज, म्हणजे त्यांनी अजूनपर्यंत पुढे पाठवलं नाहीये कोणी आउटवर्ड क्लर्कने. मग आउटवर्ड क्लर्कला काय करायचं, डायराइज करायचंय. मग पुन्हा ते काय करतील, या ऑप्शनवर क्लिक करतील. 1 मिनिटाचं काम आहे फक्त त्यांचं. यांना सिलेक्ट करायचं आहे आणि राईटला घ्यायचं आहे. हे दोघी डॉक्युमेंट म्हणजे अटॅचमेंट आणि मूळ अर्ज, म्हणजे आपला आदेश आणि मूळ अर्ज यांना सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि डायराइज वर क्लिक करायचंय. आता बघा जसं आपण रिसिप्ट नोंदतो ना तसा फॉर्मॅट इथे येऊन गेला. जसं रिसिप्ट नोंदत होतो तसा फॉर्मॅट इथे येऊन गेला. आणि जर आपण ई ऑफिसचा बघा याच्यामध्ये मेनू मध्ये बघितलं तर आपल्याला वरती दिसेल इथे एक नंबर आलेला दिसतोय बघा बारीक अक्षरामध्ये. तो या आदेशवर ऑटोमॅटिक येऊन गेला का, कारण की तो ई ऑफिस मधनं मूव झालाय. म्हणून हा कागद कुठेही जाईल तर ह्या कागदाच्या याच्यावरनं सगळं त्याचे ट्रॅकिंग करता येईल आपल्याला. दिसतोय वरती नंबर बारीक अक्षरात, अगदी बारीक याच्यात. तुम्हाला प्रिंट जर राहील तेव्हा तुम्हाला झूम म्हणजे तुम्हाला दिसेल, तो प्रॉपर दिसेल. थोडा झूम करून दाखवतो वाटल्यास. बघा हा नंबर, ठीक आहे.
हा नंबर तुम्हाला तिथे दिसून येईल. आता काय करावं लागेल, आउटवर्ड क्लर्क काय करेल, पुन्हा ही माहिती भरून घेईल. माहिती भरल्यानंतर सगळं इथे ऍड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी भरून घेईल. कोणी साईन केली, तहसीलदारांचे नाव टाकायचे असेल तर तहसीलदाराचे नाव टाकू शकतात. ठीक आहे, नेम टाकू शकतात जे असेल ते. आता काय करणार, ही सगळी माहिती भरल्यानंतर सब्जेक्ट ऍड्रेस टाकून घेतो, तहसील हवेली. सब्जेक्ट टाकून घेतो टेस्टिंग. परत ऑटोमॅटिक आलेला आहे सब्जेक्ट, पुन्हा टाकायचं असेल टाकू शकता. कॅटेगरी डिसाईड करून घेईल, जनरल टपाल आहे किंवा जनरल आहे. ठीक आहे, आता मी काय करेल, जनरेट अँड सेंड ऑप्शनवर क्लिक करेल. जनरेट अँड सेंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला काय करावं लागेल, दुसऱ्या ऑफिसला पाठवायचं म्हणून इथे ते ऑफिस निवडावं लागेल. मी निवडतो पुणे, कलेक्टर ऑफिस पुणे. कलेक्टर ऑफिस पुणे निवडेल आणि कोणाला पाठवायचं, आउटवर्ड क्लर्क कोणाला पाठवेल, पुणे कलेक्टर ऑफिसच्या इनवर्ड वाल्या व्यक्तीला. आता हे तुम्हाला कसं माहिती राहील, तर तुम्हाला एक चार्ट दिला जाणार, तुम्हाला एक यादी दिली जाणार, त्याच्यानुसार तुम्ही पाठवायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथल्या एखाद्या व्यक्तीचं नाव मी टाईप करतो, विकास पांडुरंग पाटील यांना हे तिथले एक्झाम्पल स्वरूपात समजूया की हे तिथले इनवर्ड क्लर्क आहे, तुम्ही त्यांना पाठवायचंय. तुम्हाला सीसी मध्ये घाटगे मॅडमांना ठेवायचं तर त्यांना पण ठेवू शकता. तर मी काय करतो, मेन याच्यातच घाटगे मॅडमांना ठेवतो एक्झाम्पल स्वरूपात, पण तुम्ही पाठवताना कोणाला पाठवायचंय तर तिथल्या कलेक्टर ऑफिसचा इनवर्ड क्लर्कला. आणि जस्ट काय करायचं, सेंड करायचंय. आपल्या पूर्ण आलेल्या टपालचा प्रवास संपलेला आहे. तुमच्याकडनं तुम्हाला तुम्ही जे इन्वर्ट केलं होतं ते आउटवर्ड झालेलं आहे, कम्प्लिटली सगळं संपलं आहे. यांनी काय करायचं की इथे आल्यानंतर हे डायरेक्ट कम्प्लीट प्रोसेस केल्यानंतर हा डिलीट ऑप्शन त्यांना आहे आउटवर्ड क्लर्कने, याला डिलीट करू शकता. ते डिलीट केल्यानंतर ती या लिस्ट मधनं निघून जाईल. मात्र जो मेन क्लर्क होता त्याच्यात हे सगळं डिटेल राहील. आता मी काय याला मिनिमाइज करतो आणि पुन्हा ज्यांनी फाईल क्रिएट केली ती त्या क्लर्कच्या लॉग इनला आलो. त्या क्लर्कच्या लॉग इनला काय लक्षात घ्या, आता काय काम करायचंय क्लर्कला की त्यांचा कम्प्लीट प्रवास संपलेला आहे, फाईल पूर्ण मूळ झालेली आहे. तर फाईलला काय करणार, ते फाईलला क्लोज करणार. बघा ही फाईल होती, हिचा संपूर्ण प्रवास संपलेला आहे, हा आदेश होता, ते सगळं झालेलं आहे, डिस्पॅच झालेला आहे. मग आता काय करणार, ते क्लोज करणार. क्लोज ऑप्शनला क्लिक करतील आणि लिहिणार कार्यवाही पूर्ण, कार्यवाही पूर्ण असं लिहितील. मी लिहितो वर्क कम्प्लीट आणि ओके वर करून फाईल क्लोज होऊन जाईल. क्लोज केलेली फाईल कशात जाईल तर फाईल रिपोजिटरीच्या क्लोज फाईल मध्ये, फाईल रिपोजिटरीच्या क्लोज फाईल मध्ये इथे ऑप्शन मध्ये ती जाईल. आलं लक्षात? आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल की क्लोज केली गेली तर नंतर मला ती फाईल लागली, तर तुम्ही क्लोज केलेली फाईल तुम्ही कधीही ओपन करून नंतर रिओपन करू शकता. बघा इथे रिओपन ऑप्शन आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात जमलिंग नको व्हायला की सुरू असलेला फाईल कोणता आणि पूर्ण झालेला कोणता, म्हणून ऑप्शन त्याने देऊन ठेवलंय. क्लोज केलेली फाईल देखील तुम्ही नंतर रिओपन करू शकता. असा आपला ई ऑफिसचा कम्प्लीट प्रवास झालेला आहे. आता विचारा, आपले काही क्वेश्चन असेल तर आपण विचारू शकतात. यात कोणाला काही अडचण असेल तर ते पण विचारा. मी रिपीट करून देईल, आपला बराच वेळ घेतला आहे. सर, हा, एखाद्याने अर्ज दिला आपल्याकडे, त्या अर्जदाराला एखाद्या उत्तर द्यायचं, त्याला उत्तर कसं द्यायचं? तर आता म्हणजे थोडक्यात निकाली काढायचा असेल तर ओके, आलं लक्षात मला. ऑफिस टू बघा, ऑफिस. आता बघा, एक मिनिट मी यांचं उत्तर अगोदर देऊन देतो. बघा, सिटी ई ऑफिस जे प्लॅटफॉर्म बनलंय ते तुमच्या म्हणजे आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यासाठी कामकाजासाठी प्लॅटफॉर्म बनलेलं आहे. जर दुसऱ्या एखाद्या ऑफिसच्या कार्यालयाच्या राहिला असता जिथे ई ऑफिस आहे तर तुम्ही ई ऑफिस मार्फत पाठवू शकत होते. सिटीजनकडे तर ई ऑफिस नाहीच आहे, मग काय करायचं? तर इथे जाईल आता मी ऍज अ क्लर्क होतो, तर मी काय करेल, ती जी फाईल होती
पहिले रिओपन करून घेतो मी, जस्ट 1 मिनिट. माईक म्यूट करा प्लीज. ती फाईल माझ्या पुन्हा इनबॉक्सला येऊन गेली. मी ऍज अ क्लर्क काय करेल, जर मला वाटतंय की समोरच्या सिटीजनला हा आदेश आपल्याला द्यायचा आहे, तर हा आदेश ओपन करून घेईल आणि जस्ट इथे डाउनलोड ऑप्शन असतं, त्याच्याने तो डाउनलोड करून घेईल. हे बघा इथे डाउनलोड ऑप्शन आहे. आता डाउनलोड झालेली पीडीएफ मी मेलने पाठवू शकतो, व्हॉट्सअपने पाठवू शकतो, प्रिंट काढून तुम्ही तुमच्या आउटवर्डला मॅन्युअली जे आउटवर्ड करता तसं करू शकतात. मल्टिपल ऑप्शन आहे. आलं लक्षात? सिटीजनला द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकतात सही झालेला आदेश. ओके, हे तुमचं उत्तर. अजून काही क्वेश्चन? म्हणजे फक्त ही जी ऑफिस आहे सर, फक्त कार्यालयाला जे कामाचे आहे बस. सिटीजनसाठी हे बघा, सिटीजनसाठी नाही, तुमचं कामकाजाचं बर्डन कमी करायचा उद्देश ई ऑफिसचा आहे. पण बघा, कधी पण कोणत्या गोष्टीवरनं जेव्हा तुम्ही स्विच होता, तुम्हाला सुरुवातीला अडचण वाटते, पण हे कामकाज अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही ई ऑफिस युज करून घेणार, स्वतः एक फाईल बनवून घेणार, स्वतः एक टपाल नोंदवून घेणार, तेव्हा तुम्हाला त्याच्यात कॉन्फिडन्स येईल आणि ते सोपं वापरेल. सिटीजनला त्याच्यात फायदा असा आहे की भविष्यात त्याला सिटीजनला तो ट्रॅकिंग नंबर जाणार आहे, त्याला ट्रॅक करता येणार आहे, माझं ऍप्लिकेशन कुठे आहे, त्याचं स्टेटस काय आहे. लवकर सापडतं. हो, ट्रॅकिंग होईल, सगळं डॉक्युमेंटेशन सेव्ह राहील. सर एखादा अर्ज जर आपल्याकडे आला कुणाचा Okay. सिटीजनचा असो किंवा कोणताही पण असो, तो आपण कधी कधी विशेष नोंदवही म्हणजे एस आर कडे वर्ग करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यात अर्धन्यायिक प्रकरण काम चालतं किंवा मग त्याच्या वेगळ्या एस आर ला धरून उत्तर देतो. तो अर्ज निकाली कसा काढायचा? एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यात काय होईल माहिती का, समजा तुम्ही एक टपाल नोंदवून घेतलं होतं, एक फाईल बनवून घेतली होती कोणती तरी, शॉर्ट मध्ये दाखवतो आपल्याला. तुम्ही आता एखादी फाईल सुरू आहे, ही फाईल सुरू आहे समजा, ठीक आहे, तिच्यामध्ये सुनावणीसाठी तुम्ही आदेशचा फॉर्मॅट बनवून ठेवला, तहसीलदारांनी त्याच्यावर सही केली. तुम्ही फक्त तो आदेश डाउनलोड करून, फाईल नाही क्लोज करायची, फक्त आदेश डाउनलोड करून एकतर टपालवार मार्फत म्हणजे आउटवर्ड वाल्यामार्फत ते डिस्पॅच कर, तो आदेश फक्त म्हणजे सही झालेली ऑर्डर आहे, ज्याच्यावर तारीख लावली ती तुम्ही त्या व्यक्तीला कळवा, किंवा तुम्ही त्याला मेल करा किंवा व्हॉट्सअप करा डाउनलोड करून. ही फाईल सुरूच राहील. पुन्हा अजून त्याच्यावरती काहीतरी अजून अर्ज आला, तुम्हाला तो अर्ज तुम्ही नोंदलेला अर्ज पुन्हा इथे ऍड करू शकतात. म्हणजे मल्टिपल अर्ज सुद्धा याच्यात ऍड करू शकता, मल्टिपल आदेश सुद्धा ऍड करू शकता, मल्टिपल टिप्पणी सुद्धा ऍड करू शकता. असं आहे, म्हणजे फाईल सुरू राहील, फाईल क्लोज होणार नाही. तो जो अर्ज आहे तो आपल्याला प्रलंबितच दाखवणार जोपर्यंत तो अर्ज आपल्याला प्रलंबितच दाखवणार ना, जोपर्यंत अंतिम कारवाई होत नाही. तर कामकाज सुरूच आहे ना त्याच्यावर. आता बघा, अर्ज प्रलंबित नाही दाखवणार. अर्ज तुम्ही नोंदला, टपाल मध्ये नोंदला, तुम्ही टपालला फाईल मध्ये कन्वर्ट जर करून घेतलं तर तुमचं टपाल क्लिअर होऊन गेलं, तुमचं टपाल सेक्शन क्लिअर होऊन गेलं. टपालला तुम्ही संचिकेमध्ये घेऊन घेतलं म्हणजे आता टपाल तुमचा क्लिअर आहे, तुमच्याकडे टपाल पेंडिंग नाही, तुम्ही त्याला संचिका बनवून घेतली. आता तुमच्याकडे काय पेंडिंग आहे, तर फाईल पेंडिंग आहे, फाईल सुरू आहे तुमच्याकडे, तर त्यामुळे तुमचे टपाल पेंडिंग नाही, असा अर्थ झाला त्याचा. ओके ओके. केस चालू असताना त्याने जर आपण त्याच केसवरती जर त्याचं म्हणणं दिलं, काय दिलं, त्याच्यामध्येच परत त्याला ऍड करता येईल का पुन्हा त्याची नोंद वेगळी होईल? सर खूप छान प्रश्न विचारलाय आपण. बघा, आता ही फाईल सुरू आहे, एक्झाम्पल स्वरूपात समजूया, जर तुमच्याकडे काय म्हणू शकतो आपण, एखादी जागा मागणीची केस राहिली असती, रस्ता मागणीची केस राहिली असती, लँड ऍक्विशन रिलेटेडचा विषय समजून घ्या फॉर एक्झाम्पल, त्याची फाईल खूप लांब चालते, तर लँड ऍक्विशनचं तुम्ही एखादी टिप्पणी लिहून टाकली, त्याच्यात एक आदेश बी बनवून टाकला, मूळ अर्ज जो आला तर त्याला वापरून तुम्ही फाईल बनवून टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं लिहिलं, तुम्ही तो GR पण जोडला, 26 सप्टेंबर 2013चा जो लँड ऍक्विशन LARR त्याला म्हणतो, लँड ऍक्विशन रिहॅबिटेशन अँड रिसेटलमेंटचा GR जोडला, सगळं झालं, तुमचं कम्प्लीट तयार होऊन गेलं. वरिष्ठांनी त्याच्यावरती आदेशवरती पण सही करून दिली, तुम्ही तो आदेश डाउनलोड करून त्याला व्हॉट्सअप पण करून दिला. एक्झाम्पल स्वरूपात समज, पुन्हा काही दिवसांनी काय झालं, त्याने परत त्याचं काहीतरी म्हणणं दिलं, तर ते म्हणणं कशात येईल, तुम्हाला टपाल मध्ये नोंदलं जाईल, म्हणजे रिसिप्ट मध्ये तुमच्या ते टपाल नोंदलं गेलं. मग तुम्हाला ते काय करावं लागेल, नोंदलं गेलेलं जे टपाल आहे त्याला काय करावं लागेल, इथे जावं लागेल. बघा, ही तुमची फाईल आहे समजा, फॉर एक्झाम्पल समजा ही तुमची फाईल आहे, ही सुरू आहे,
नोंदलं गेलेलं टपाल तुम्हाला इकडे घ्यायचं असलं ते तर तुम्ही जुनं- बघा ऍड रिसिप्ट ऑप्शन आहे, ओके. दिसतंय इथे. पुन्हा एक नवीन टपाल, नवीन त्याचं म्हणणं काहीतरी आलं तर तुम्ही काय करायचं, ऍड रिसिप्ट म्हणायचं. ऍड रिसिप्ट मध्ये तुम्हाला तो अर्ज दाखवेल, इथे दाखवेल लिस्ट मध्ये तो टपाल दाखवेल. तुम्ही तो सिलेक्ट करायचा, रिमार्क टाकायचा आणि अटॅच म्हणायचं. म्हणजे तुमच्या संचिकेमध्ये त्याचं नवीन म्हणणं जे ते सुद्धा ऍड होऊन आलं. मूळ नवीन अर्ज जो होता तो सुद्धा ह्याच संचिकेमध्ये ऍड झाला. संचिका तशीच सुरू आहे, फाईल तशीच सुरू आहे तुमची. मग त्याच्या अनुसरून तुम्ही परत एक नवीन टिप्पणी ऍड ग्रीन नोट करू शकतात आणि तुमचं म्हणणं परत लिहू शकता की सदर या तारखेला फाईल सुरू झाली होती आणि या तारखेला अजून नवीन अर्ज यांनी दिला आहे, त्याच्यानुसार असं त्यांचं म्हणणं आहे. तर वरिष्ठांसाठी आदेशच्या परत नवीन फॉर्मॅट तुम्हाला बनावं लागेल, फाईल सुरू राहील. ओके सर. म्हणजे तो परत इनवर्ड नंबर. हा, तो पुन्हा इनवर्डला जरी दिला तर इनवर्ड वाला काय करेल, तुम्हाला रिसिप्ट पाठवून देईल. रिसिप्टच्या बघा एक्झाम्पल सोडूया की ही फाईल सुरू आहे. लक्षात घ्या, तुमचं कन्फ्युजन क्लिअर करतो मी. ही फाईल सुरू आहे, इनवर्ड वाल्याकडे तो नवीन गेला, परत एक गेला आणि त्याने नवीन अर्ज दिला. इनवर्ड वाल्याने तो नोंदवून घेतला, तो पाठवला तुम्हाला. तो तुम्हाला कुठे आला, रिसिप्टच्या इनबॉक्स मध्ये आला, इथे आला बघा. आता लक्षात घ्या, इथे मी शेवटचे 3 नंबर सांगतो त्या अर्जाचे. 710 हा नंबर लक्षात ठेवा. 710 नंबरचा टपाल तुमच्याकडे अर्ज ऑलरेडी आहे. आता तुमची ही फाईल होती, मी फाईलला गेलो, मी फाईल मध्ये आलो बघा, मी फाईल ओपन केली. आता मला मूळ अर्ज पण याच्यात ऍड करून घ्यायचा आहे, परत आलेला इनबॉक्सला आलेला. तर मी ऍड रिसिप्टला जाईल आणि इथे जर माझ्याकडे तो टपाल असेल, नोंदलेला टपाल, आता बघा इथे 2025चा मी 24चा करतो पहिले, तर 24चा टपाल असेल ते. तर बघा इथे 710 दिसलं, 710 तो टपाल आहे नंबर. तो टपालला मी इथे सिलेक्ट करेल, इथे रिमार्क मध्ये लिहेल काहीतरी आजची तारीख किंवा काहीतरी लिहेल, नवीन अर्ज ऍप्लिकेशन नंबर 2 असं काहीतरी लिहेल आणि इथे अटॅच म्हणेल. जसं मी अटॅच म्हणेल ना, तर तो अर्ज सुद्धा नवीन आलेला त्याचं म्हणणं सुद्धा ह्याच संचिकेमध्ये ऍड होऊन जाईल. म्हणजे काय होऊन जाईल, याच्यामध्ये 2 टपाल असतील आणि 1 टिप्पणी. आता तुम्ही परत टिप्पणी लिहायची तर पुन्हा ऍड ग्रीन नोट करू शकता. बस एवढंच आहे. सगळं होतं जे तुम्हाला वाटतंय ना, ई ऑफिस मध्ये खूप टेस्टेड आहे आणि सगळं कामकाज त्याच्यात होतं. ओके, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन हॅलो विचारा सर. अर्धनैतिक कामकाज पण यामध्ये आपण नोंदवायचो का? हॅलो सर, आपला क्वेश्चन नाही समजला, प्लीज. क्लिअर व्हॉइस नाही आपला, जरा प्लीज रिपीट करा. सर, अर्धनैतिक कामकाज जे असतं ना ते पण यात नोंदवायचं का? अर्ध न्यायिक कामकाज, हा म्हणजे आता बघा, जो टपाल आला, जे पण टपाल आलं ते सगळं याच्यात नोंदायचं आहे. त्याला काही हे नाही, पर्याय नाही, नोंदायचं आहे. अजून एक राहिला होता गोष्ट, अजून एक गोष्ट राहिली ती, काहींना क्वेश्चन पडला असेल की टपाल खूपच मोठं आलं तर बघा, टिप्पणी जेव्हा लिहिता ना तुम्ही, टिप्पणी जेव्हा करता ना, तेव्हा इथे खाली एक अटॅचमेंट ऑप्शन असतं. इथे बघा एक अटॅचमेंट ऑप्शन आहे. इथे तुम्हाला एखादी एक्सेल फॉर्मॅट जोडायचा आहे, पीपीटी जोडायची आहे किंवा 10,000 पेजचं काहीतरी पीडीएफ जोडायची, ती सुद्धा तुम्ही इथे अटॅचमेंट मध्ये जोडू शकतात. एखादी खूप मोठं काहीतरी डॉक्युमेंट जोडायचे, तुम्हाला नकाशा जोडायचा आहे, नकाशाच्या फोटो जोडायचा, तर तुम्ही इथे तो अटॅचमेंट मध्ये, इथे नो लिमिट, इथे कसलीही लिमिट नाही. इथे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही पीडीएफ राहो, वर्ड राहो, एक्सेल राहो, पॉवर पॉईंट राहो, सगळं जोडू शकता अटॅचमेंट ऑप्शन मध्ये. हॅलो 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 बोला. हा सर, बोला. दुसरा प्रश्न असा आहे, आता आमच्याकडे येण्याचं कामकाज जे चालतं ना ते ऑनलाईनच आहे, बीपीएमएस प्रणालीद्वारे. ते पण यात घ्यावं लागेल का? आता तुमच्याकडे बघा, बीपीएमएस प्रणालीद्वारे चालतं म्हणजे बिल मध्ये आदेश जारी करायचे आहे, ज्याच्यावर वरिष्ठांची साईन घ्यायची आवश्यक आहे आणि तो आदेश दुसऱ्यांना तुम्हाला द्यायचा आहे. ते प्रत्येक टपाल तुम्हाला ई ऑफिस मध्ये नोंदणं कंपल्सरी आहे. तुम्हाला टपाल नोंदावं लागेल. बघा याच्यात आहे ना, सगळं जेवढं मी ट्रेनिंग मध्ये दाखवलं, सगळे प्रत्येकाला कामकाज नाही त्याच्यात. याच्यात इनवर्ड वाला टपाल नोंदेल, काम डिवाइड समजून घ्या. इनवर्ड वाला टपाल नोंदेल, क्लर्क फक्त टिप्पणी लिहिल, आदेशचा फॉर्मॅट तयार करेल, आउटवर्ड वाला आउटवर्डचं काम करेल. ट्रेनिंग देताना मी कम्प्लीट जरी दिलेली आहे, मला एक फाईल मूव्ह करायला 1.5-2 तास लागले, कारण की तुम्हाला समजवण्याचं होतं. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. इनवर्ड वाला इनवर्डचं काम करेल, क्लरिकल स्टाफ जे ते टिप्पणी बनवणं आणि ड्राफ्ट ऍड करणं वगैरे ते कामकाज करेल. आउटवर्ड वाले त्यांचं आउटवर्डचं काम करेल, वरिष्ठ साईनचं काम करतील. आलं लक्षात? त्यामुळे ते नोंदायला काही कठीण नाही. जे टपाल तुमच्याकडे इनबॉक्सला आलं त्याची तुम्हाला संचिका बनवायची आहे. कधी कधी काय होईल, तुमच्याकडे आलेलं टपाल
ऑलरेडी तुम्ही त्याच्यावर कामकाज पूर्ण केलं असेल, तुम्हाला फक्त ते दप्तरी दाखल करायचं असेल तर त्या मात्र कसं करायचं ते लक्षात घ्या. दप्तरी दाखलचे एखादी अर्ज असला तर तो कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. दप्तरी दाखलला तुम्हाला रिसिप्टला आलं इनबॉक्सला, त्याच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली, समजा हा अर्ज होता, याच्या तुम्हाला दप्तरी दाखल करायचं आहे, तर याला काय करायचं, याला ओपन करून घेतलं, पुटीनं फाईल केलं. पुटीनं फाईल म्हटल्यानंतर पुटीन फाईल म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, क्रिएट करतोय मी एक, क्रिएट करतो. ऍग्रीमेंट नोटला इथे तुम्हाला एवढं लिहावं लागेल की सदर अर्ज असा प्राप्त झाला आहे, कारवाई पूर्ण झाली आहे, दप्तरी दाखल होण्यास विनंती आहे असं तुम्ही लिहिणार आणि वरिष्ठांना पाठवून देणार. सेंड कोणाला करणार, वरिष्ठांना करणार. वरिष्ठ तुम्हालाच परत पाठवून त्याच्यावर त्यांच्या रिमार्क काय लिहून देतील, कृपया दप्तरी दाखल करा किंवा दप्तरी दाखल होण्यास हरकत नाही. तुम्ही फक्त काय करायचे, ती फाईलला घ्यायचं आणि इथे जाऊन क्लोज म्हणून द्यायचंय, बाकी काहीच नाही. म्हणून सुरुवातीला सोपं काम शिकण्यासाठी काय करा, तुम्ही दप्तरी दाखलचे अर्ज नोंदायला सुरुवात करा. जस्ट 1 मिनिट. आलं का लक्षात आपलं? सर याचा आपल्याला मॅन्युअल मिळेल का? मॅन्युअल सगळं मॅन्युअल आहे, हे व्हिडिओ पण आहे. युट्यूबला जरी माझे नाव सर्च केलं तरी पण युट्यूबला व्हिडिओ आहे, ते पण दिसेल. हा व्हिडिओ पण आजचा जो व्हिडिओ ट्रेनिंगचा मी तो देण्याचा प्रयत्न करतो कन्वर्ट करून. थोडा त्याला वेळ द्या फक्त मला. ओके सर. अजून काही क्वेश्चन सर आपले? याच्यामध्ये प्रत्येकाला स्वतः कामकाज करायचे. नेटवर्क इंजिनियर तुम्हाला टेक्निकल हेल्प करतील, ते तुमच्या जो बसून तुमची फाईल टाईप करत बसणार नाहीये, हे लक्षात घ्यायचे. नाही तर नेटवर्क इंजिनियरला तुम्ही सांगणार की तूच कामकाज कर, तू मूव कर, असं नाहीये. हा, हे लक्षात घ्यायचं. स्वतःचं काम स्वतः. इनवर्ड वाल्यांकडे इनवर्ड फाईल, लिपिक कडे ती फाईल आली त्याला टिप्पणी राहील, वरिष्ठांकडे साईन राहील, आउटवर्डचं काम राहील. आलं लक्षात? सगळ्यात महत्वाचं तुमचे इनवर्ड आहे आता सुरुवातीला. त्याला काय नाव देण्यात आलंय, इनवर्ड जे असतं त्याला नाव देण्यात आलं CRU, म्हणजे सेंट्रल रिपोजिटरी युनिट. म्हणजेच काय, टपालचं भांडारपाल, त्याला CRU म्हणता. म्हणजे कुठलाही टपाल तिथून पहिले सेंट्रलाइज प्रोसेसने इनवर्ड होईल आणि मग तो नोंदला येईल. पण कधी कधी काय होऊन जातं, तुम्हाला मेल येऊन जातो, तुम्हाला ते नोंदणं आवश्यक असतं. म्हणून मी दोघ्या पद्धतीने दाखवलं की इनवर्ड वाला असो किंवा क्लर्क असो, त्याने टपाल कसं नोंदवून घ्यायचं.